नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023चे कलम 146 ते कलम 161, दॅट इज क्वेश्चन टू विटनेसेस. आज आपण भारतीय पुरावा कायद्यामधल्या एका खूपच इंटरेस्टिंग कॉन्सेप्टवर बोलणार आहोत आणि ती म्हणजे सूचक प्रश्न. तुम्ही अनेकदा कोर्टरूम ड्रामामध्ये पाहिलं असेल नाही का, की वकील असे काही प्रश्न विचारतात जे साक्षीदाराला सरळ हो किंवा नाही मध्ये अडकवून टाकतात. पण असं का केलं जातं? कायद्याच्या नजरेत हे कधी योग्य आहे आणि कधी अयोग्य? याच सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळतं भारतीय पुरावा कायद्यातील सूचक प्रश्न म्हणजेच लीडिंग क्वेश्चन्स या संकल्पनेमध्ये. तर आज आपण भारतीय पुरावा कायदा 1872च्या कलम 146 वर फोकस करणार आहोत. हे कलम साक्षीदारांची तपासणी या प्रकरणाशी संबंधित आहे आणि हो, हे कलम थेट सूचक प्रश्नांच्या वापराशी निगडीत आहे. त्यामुळे ज्युडिशियरी आणि एपीओ परीक्षांसाठी हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक बनतो. तर हा सूचक प्रश्न म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक असा प्रश्न असतो ज्यामध्येच त्याचं उत्तर दडलेलं असतं. म्हणजे प्रश्न विचारणारा वकीलच साक्षीदाराला काय उत्तर अपेक्षित आहे हे अप्रत्यक्षपणे सुचवत असतो. हीच व्याख्या तुम्हाला कायद्याच्या मूळ मसुद्यात म्हणजेच आपल्या बेअर ॲक्टमध्ये सापडेल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही अधिकृत व्याख्या लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे, कारण तीच या संकल्पनेला कायदेशीर आधार देते. बरं, हे कलम नीट समजून घेण्यासाठी यातले 3 मुख्य शब्द समजून घेऊया. पहिला आहे उत्तर सुचवणे. याचा सरळ अर्थ आहे की प्रश्नच उत्तराकडे इशारा करतो. दुसरा शब्द आहे सरत तपासणी, म्हणजे जिथे साक्षीदाराचा स्वतःचा वकील त्याला प्रश्न विचारतो. आणि तिसरा उलट तपासणी, म्हणजे जिथे विरोधी पक्षाचा वकील प्रश्न विचारतो. हे तिन्ही टप्पे खूप महत्त्वाचे आहेत. आता या कलमाचा सगळ्यात महत्त्वाचा नियम पाहूया. कायदा काय म्हणतो की सर तपासणी चालू असताना सूचक प्रश्न विचारता येत नाहीत, विशेषतः जर विरोधी पक्षाने त्यावर हरकत घेतली तर. आता यामागचं कारणही अगदी सोपं आहे. वकिलाने आपल्याच साक्षीदाराला उत्तर शिकवून त्याच्या साक्षीवर चुकीचा प्रभाव टाकू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. पण प्रत्येक नियमाला अपवाद असतात, तसे इथेही आहेत. न्यायालय काही विशिष्ट परिस्थितीत सरतपासणीमध्ये सूचक प्रश्नांना परवानगी देऊ शकतं. जसं की पहिलं, साक्षीदाराची ओळख किंवा इतर प्राथमिक माहितीसाठी. दुसरं, अशा गोष्टींसाठी ज्यावर दोन्ही पक्षांमध्ये काही वादच नाही. आणि तिसरं, अशा तथ्यांसाठी जी न्यायालयात आधीच सिद्ध झालेली आहेत. आणि आता येतो या नियमाचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा अपवाद, तो म्हणजे उलट तपासणी. उलट तपासणीच्या वेळी हा नियम अक्षरशः 180 अंशात फिरतो. इथे साक्षीदाराची सत्यता आणि त्याची विश्वासार्हता तपासण्यासाठी सूचक प्रश्न विचारण्याची पूर्णपणे परवानगी असते. चला, हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा प्रश्न विचारला, तुम्ही रात्री 10 वाजता घटनास्थळी होता, बरोबर? हा झाला सूचक प्रश्न. तो थेट उत्तर सुचवतोय. याउलट जर प्रश्न विचारला, तुम्ही रात्री 10 वाजता कुठे होता, तर हा एक मोकळा प्रश्न आहे. इथे साक्षीदाराला स्वतःहून माहिती द्यावी लागते. बरं, आता हे कायदेशीर तत्त्व प्रत्यक्षात कोर्टात कसं वापरलं जातं आणि महत्त्वाच्या निकालांनी याचा अर्थ कसा स्पष्ट केला आहे ते पाहूया. काशीराम केसमध्ये न्यायालयाने एका महत्त्वाच्या गोष्टीवर भर दिला, तो म्हणजे साक्षीदाराची साक्ष ही कोणत्याही दबावापासून किंवा प्रभावापासून मुक्त असायला हवी. आणि सरतपासणीमध्ये सूचक प्रश्नांवर बंदी का आहे याचं मूळ तत्त्व हेच आहे. याच्या अगदी विरुद्ध बाजू आपल्याला MK अँथनी केसमध्ये दिसते. इथे न्यायालयाने उलट तपासणीचं महत्त्व सांगितलं. या निकालानुसार सत्य शोधून काढण्यासाठी आणि साक्षीदाराची विश्वासार्हता तपासण्यासाठी उलट तपासणीमध्ये विचारले जाणारे सूचक प्रश्न खूपच महत्त्वाची भूमिका बजावतात. आता परीक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ही जी तरतूद आहे ती पूर्वी भारतीय पुरावा कायदा 1872च्या कलम 146 मध्ये होती. आता नवीन कायदा म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम 2023 नुसार हीच तरतूद आपल्याला कलम 164 मध्ये सापडते. त्यामुळे हे दोन्ही कलम क्रमांक लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. चला, आता खास परीक्षेच्या दृष्टिकोनातून या विषयावर नजर टाकूया, जेणेकरून तयारी करणाऱ्यांना याचा थेट फायदा होईल. बघा, ज्युडिशियरी प्रिलिम्समध्ये या कलमावर सरळ प्रश्न येऊ शकतो. मेन्स परीक्षेमध्ये तुम्हाला एखादी कोर्टरूम सिच्युएशन देऊन त्यावर आधारित प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे अशा प्रश्नांचा सराव करणं खूप महत्त्वाचं ठरेल.
ठीक आहे, तर जाता जाता एक क्विक रिव्हिजन. 3 मुख्य गोष्टी लक्षात ठेवा. 1. हे आहे कलम 146. 2. सूचक प्रश्न म्हणजे काय, तर उत्तर सुचवणारा प्रश्न. आणि 3. मुख्य नियम काय, सरतपासणीत यावर बंधनं आहेत, पण उलट तपासणीत पूर्ण परवानगी आहे. बस एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. सत्य शोधण्याची न्यायालयाची गरज आणि दुसरीकडे साक्षीदाराच्या हक्कांचं संरक्षण. या दोन्ही गोष्टींमध्ये हा कायदा इतका अचूक समतोल कसा साधतो यावर नक्कीच विचार करा. न्यायव्यवस्था, एपीओ आणि कायदेशी संबंधित इतर परीक्षांच्या अशाच सखोल विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. आणि आज आपण एक अतिशय महत्त्वाचं कलम म्हणजेच कलम 147 अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. विचार करा बरं, कोर्टात अशी सिच्युएशन कितीतरी वेळा येते नाही का? एखादा साक्षीदार एका महत्त्वाच्या डॉक्युमेंटबद्दल सांगत असतो, पण तो डॉक्युमेंट काही कोर्टात आणलेला नसतो. मग अशावेळी काय करायचं? त्याची साक्ष खरी मानायची का? याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कलम 147 मध्ये मिळतं. तर चला या कलमाची ओळख करून घेऊया. कलम 147 हे सर्वोत्तम पुराव्याचा नियम म्हणजे बेस्ट एव्हिडन्स रूल या एका फार महत्त्वाच्या तत्वावर आधारलेलं आहे. खरं तर हे तत्व डॉक्युमेंटरी एव्हिडन्सचा म्हणजे दस्तऐवजी पुराव्याचा पायाच आहे असं म्हटलं तरी चालेल. आता हे सर्वोत्तम पुराव्याचे तत्व म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जर तुम्हाला डॉक्युमेंटमधली एखादी गोष्ट सिद्ध करायची असेल तर तुम्हाला तो मूळ ओरिजिनल डॉक्युमेंटच कोर्टात सादर करावा लागतो. तुम्ही तोंडी पुरावा देऊ शकत नाही. आणि म्हणूनच ज्युडिशियरी आणि एपीओ परीक्षांसाठी हा नियम समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता कायद्यातली ही ओळ बघा. याचा सरळ सोपा अर्थ असा आहे की जर एखादा साक्षीदार डॉक्युमेंटबद्दल फक्त तोंडी माहिती देत असेल तर समोरच्या पक्षाचा वकील लगेच हरकत घेऊ शकतो. तो म्हणू शकतो की थांबा, आधी ओरिजिनल डॉक्युमेंट सादर करा, मगच पुढे बोलू. हा एक कायदेशीर अधिकार आहे. चला तर मग या कलमाला आणखी सोपं करूया आणि त्याचे तुकडे करून म्हणजे त्याचे इसेन्शियल इन्ग्रीडियंट्स काय आहेत ते समजून घेऊया. हे घटक समजले की संपूर्ण कलम अगदी स्पष्ट होऊन जाईल. या कलमामध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली, एक लिखित दस्तऐवज असायला हवा. दुसरी, एखादा साक्षीदार त्या डॉक्युमेंटमधल्या मजकुराबद्दल तोंडी साक्ष देत असतो. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची, विरोधी पक्षाला त्यावर आक्षेप घेण्याचा पूर्ण अधिकार असतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे कायदा नेहमी प्राथमिक पुराव्याची म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटची मागणी करतो. हो, काही अपवादात्मक परिस्थितीत म्हणजे डॉक्युमेंट हरवलं वगैरे तर दुय्यम पुराव्याला परवानगी मिळते, पण तो एक अपवाद आहे. आता विचार करा की कोर्टात हे सगळं कसं घडतं. स्टेप 1, साक्षीदार डॉक्युमेंटबद्दल तोंडी बोलायला सुरुवात करतो. स्टेप 2, समोरच्या पक्षाचा वकील लगेच ऑब्जेक्शन माय लॉर्ड, सेक्शन 147 असं म्हणून आक्षेप घेतो. स्टेप 3, मग न्यायालय त्या साक्षीदाराला किंवा पक्षाला तो ओरिजिनल डॉक्युमेंट सादर करायला सांगतं. आणि स्टेप 4, जर खरंच काही जेन्युइन कारण असेल, जसं की मूळ डॉक्युमेंट हरवलंय, तरच सेकंडरी एव्हिडन्सला परवानगी दिली जाते. चला, आता थिअरी पुरे झाली. बघूया हे कलम प्रत्यक्ष कोर्टात कसं काम करतं आणि महत्त्वाच्या निकालांमध्ये याचा वापर कसा झालाय. म्हणजे ही संकल्पना डोक्यात अगदी फिट बसेल. एकदम सोपं उदाहरण घेऊया. समजा कोर्टात सांगतो की ने त्याला एक जमीन विकली आणि त्याचं सेलडीड पण झालंय, पण तो सेलडीड सादर करण्याऐवजी फक्त तोंडीच सांगतोय. इथे चा वकील काय करेल? तो लगेच कलम 147 खाली ऑब्जेक्शन घेईल आणि कोर्ट ला सांगेल की आधी ओरिजिनल सेलडीड घेऊन या, मगच तुमचं म्हणणं ऐकून घेऊ. या विषयावर एक खूप खूप महत्त्वाचा आणि लँडमार्क खटलाय, रूपकुमार विरुद्ध मोहन थेडाणी. या केसच्या निकालाने कलम 147चा अर्थ आणि त्याची व्याप्ती अधिक स्पष्ट केली. या केसमध्ये कोर्टाने काय सांगितलं? कोर्टाने अगदी स्पष्ट केलं की जेव्हा कुठल्याही कराराच्या अटी आणि नियम हे लेखी स्वरूपात आणले जातात तेव्हा तो कागद, तो दस्तऐवज स्वतःच प्राथमिक पुरावा बनतो. तुम्ही त्याऐवजी तोंडी पुरावा देऊ शकत नाही. सोपं आहे. पण हा नियम बनवलाच का गेला असेल? यामागे नक्की काय विचार आहे? चला, या नियमाच्या मुळाशी असलेलं कायदेशीर तत्व समजून घेऊया. कारण कायदा उगाच बनवला जात नाही, त्यामागे एक ठोस कारण असतं. आपल्या कायद्यात अशी अनेक लॅटिन सूत्र आहेत जी कायद्याचा आत्मा सांगतात. त्यातलंच एक आहे वर्बा वोलंट स्क्रिप्टा मॅनेन.
याचा अर्थ खूप सुंदर आहे. बोललेले शब्द हवेत उडून जातात, पण लिहिलेले शब्द मात्र कायम टिकून राहतात. आणि म्हणूनच न्यायालय मानवी आठवणींवर अवलंबून असलेल्या तोंडी साक्षीपेक्षा कायमस्वरूपी असलेल्या लेखी पुराव्याला जास्त महत्त्व देतं. एकंदरीत बघितलं तर कलम 147 पुरावा कायद्यात खूप महत्त्वाचं काम करतं. हे दस्तऐवजांना श्रेष्ठत्व देतं, खोटे आणि बनावट पुरावे तयार करण्यापासून संरक्षण करतं, पुराव्यामध्ये अचूकता आणि सत्यता आणतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायद्याचे कठोर नियम आणि कधीकधी येणारी व्यावहारिक गरज यांच्यामध्ये एक बॅलन्स साधतं. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने काय लक्षात ठेवायचं. जे कोणी न्यायपालिका आणि एपीओ परीक्षांची तयारी करत आहेत त्यांनी आता विशेष लक्ष द्या. एक महत्त्वाची टिप आहे, लिहून घ्या. प्रिलिम्समध्ये या कलमावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो, पण मेन्समध्ये तुम्हाला एक प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे एक सिच्युएशन दिली जाईल जिथे साक्षीदार लेखी कराराबद्दल तोंडी पुरावा देतोय. तुमच्या उत्तरामध्ये कलम 147 अंतर्गत आक्षेप घेतला पाहिजे याचा उल्लेख करणं अजिबात विसरू नका. यामुळे तुम्हाला नक्कीच चांगले गुण मिळतील. चला, जाता जाता एक शेवटची फटाफट उजळणी करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम 147 भारतीय पुरावा कायदा 1872. 2. याची मुख्य संकल्पना आहे सर्वोत्तम पुराव्याचा नियम. आणि 3. हे कलम प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. न्यायपालिका, एपीओ आणि इतर कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अशाच उपयुक्त माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या कलम 148चा अगदी सखोल अभ्यास करणार आहोत. आपण पाहणार आहोत की हे कलम नेमकं आहे काय, त्याचे मुख्य घटक कोणते आहेत, कोर्टात याचा प्रत्यक्ष वापर कसा होतो, यामागे कोणती कायदेशीर तत्त्वं आहेत, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने काय लक्षात ठेवायचं आहे. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आपण बोलतोय भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या कलम 148 बद्दल. आता हे कलम नेमकं आहे तरी काय? तर याचा मुख्य उद्देश आहे की उलट तपासणीच्या वेळी म्हणजे क्रॉस एक्झामिनेशनच्या वेळी साक्षीदाराने आधी काही लिहून दिलेलं असेल तर त्या लेखी जबाबाचा वापर कसा करायचा हे नियंत्रित करणं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांसाठी हे कलम खूपच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, कायद्याच्या पुस्तकातली भाषा थोडी किचकट वाटू शकते, पण याचा सोपा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. समजा एक वकील आहे आणि त्याला साक्षीदाराला खोटं ठरवायचं आहे त्याच्याच जुन्या लेखी जबाबाच्या आधारे. तर तो वकील थेट तो कागद कोर्टासमोर पुरावा म्हणून ठेवू शकत नाही. त्याला काय करावं लागेल? त्याला आधी त्या साक्षीदाराचं लक्ष त्या लेखी जबाबाच्या नेमक्या त्या भागाकडे वेधावं लागेल जिथे विसंगती आहे. त्याला विचारावं लागेल की हे तुम्हीच लिहिलं होतं का, याचा अर्थ काय, आणि त्यानंतरच तो लेखी जबाब सिद्ध होऊ शकतो. ओके, तर आता हे कलम नीट समजून घेण्यासाठी आपण त्याचे तुकडे करूया. म्हणजे त्याचे आवश्यक घटक किंवा ज्याला आपण इन्ग्रेडियंट्स म्हणतो ते एक एक करून पाहूया. हे कलम लागू होण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे ते आता आपण बघू. बघा, कलम 148 लागू होण्यासाठी 3 मुख्य गोष्टी लागतात. पहिली, पूर्वीचा लेखी जबाब. म्हणजे काय, तर साक्षीदाराने आधी दिलेला जबाब हा लेखी स्वरूपातच पाहिजे. तोंडी सांगितलेली गोष्ट इथे चालणार नाही. दुसरा घटक, प्रकरणातील मुद्द्यांशी संबंध. तो जबाब काहीतरी असंबद्ध असून चालणार नाही. तो त्या केसच्या महत्त्वाच्या मुद्द्यांशी संबंधित असायला हवा. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे विरोधाची आवश्यकता. म्हणजे त्या जबाबाचा वापर फक्त आणि फक्त साक्षीदाराच्या बोलण्यातला विरोधाभास दाखवण्यासाठीच करायचा असेल तरच हे कलम लागू होतं. आता प्रक्रिया. ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे आणि ती जशी दिली आहे तशीच फॉलो करावी लागते. या 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, वकील पूर्वीच्या जबाबावर प्रश्न विचारू शकतो. दुसरी, जर त्याला असं वाटलं की साक्षीदार आता वेगळं काहीतरी बोलतोय तर त्याचा विरोध दर्शवण्याचा हेतू पक्का होतो. तिसरी पायरी, जी खूप क्रुशल आहे, ती म्हणजे साक्षीदाराचं लक्ष त्या जबाबातील नेमक्या त्याच भागाकडे वेधणं. आणि चौथी, हे सगळं झाल्यावरच तो लेखी जबाब न्यायालयात सिद्ध करता येतो. ही प्रोसेस स्किप करता येत नाही. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण थ्योरी पाहिली, पण खरं कोर्टात काय होतं? वकील या कलमाचा वापर एक शस्त्र म्हणून कसा करतात? चला ते पाहूया. एक सोपं उदाहरण घेऊ. समजा एक साक्षीदार कोर्टात कटघऱ्यात उभा आहे आणि तो सांगतो, मी नावाच्या व्यक्तीला रात्री 10 वाजता पाहिलं होतं.
पण त्याने आधी पोलिसांना जो जबाब दिला होता त्यात लिहिलेलं होतं, मी त्या रात्री अला अजिबात पाहिला नाही. आता बघा केवढा मोठा विरोधाभास आहे. अशा वेळी वकील काय करेल? तो थेट तो पोलीस जबाब न्यायाधीशांना दाखवणार नाही. तो आधी त्या साक्षीदाराला विचारेल, तुमचा पोलीस जबाब आठवतोय? त्यात तुम्ही लिहिले की मी त्या रात्री व्यक्ती अला पाहिले नाही. हे खरं आहे का? आधी त्याला कन्फ्रंट करायचं आणि मगच तो पोलीस जबाब पुरावा म्हणून सादर करायचा. आता ह्यात अजून काही गमतीशीर गोष्टी आहेत. कधीकधी काय होतं, साक्षीदार जुन्या जबाबातली एखादी महत्त्वाची गोष्ट कोर्टात सांगायची विसरतो किंवा मुद्दाम सांगत नाही. याला ओमिशन म्हणतात. आणि जर ही वगळलेली गोष्ट खूप महत्त्वाची असेल तर त्यालाही कॉन्ट्राडिक्शन म्हणजेच विरोधाभास मानलं जाऊ शकतं. आणि हो, सुरुवातीला वकील तो कागद न दाखवताही प्रश्न विचारू शकतो. पण जर त्याला ते सिद्ध करायचं असेल तर त्याला ती प्रक्रिया पाळावीच लागते. नाहीतर तो पुरावा ग्राह्य धरला जात नाही. सगळी मेहनत वाया. प्रत्येक कायद्याच्या कलमामागे एक भक्कम कायदेशीर पाया असतो. काही तत्त्व असतात, काही ऐतिहासिक न्यायालयीन निर्णय असतात. चला आता आपण कलम 148चा हा कायदेशीर आधार काय आहे ते समजून घेऊया. कलम 148चा आत्मा, त्याचा खरा आधार एका महत्त्वाच्या लॅटिन सूत्रात आहे, ऑडी अल्टरम पार्टेम. याचा सरळ अर्थ आहे, दुसऱ्या बाजूचेही ऐकून घ्या. हे नैसर्गिक न्यायाचे एक मूलभूत तत्व आहे. म्हणजे काय तर तुम्ही एखाद्या साक्षीदाराची विश्वासार्हता कमी करण्याआधी त्याला त्याची बाजू मांडण्याची, त्या विसंगतीवर स्पष्टीकरण देण्याची एक योग्य संधी दिलीच पाहिजे. अचानक त्याच्यावर हल्ला नाही करायचा. याच तत्वावर हे संपूर्ण कलम उभं आहे. या संदर्भात एक खूप महत्त्वाचा खटला आहे जो सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा. तहसीलदार सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य. हा एक लँडमार्क केस आहे. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की साक्षीदाराचं लक्ष त्याच्या जबाबातील त्या विशिष्ट भागाकडे वेधणं ही एक अनिवार्य म्हणजे मॅन्डेटरी प्रक्रिया आहे. तुम्ही ती टाळू शकत नाही. या निर्णयामुळे या प्रक्रियेला एक कायदेशीर शिक्कामोर्तब मिळालं. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. ही माहिती परीक्षेसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. जुना जो कायदा होता इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872, त्यामध्ये हीच तरतूद कलम 145 मध्ये होती, सेक्शन 145. पण आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 लागू झाला आहे आणि या नवीन कायद्यात हीच तरतूद आता कलम 148 मध्ये आहे, सेक्शन 148. तत्व तेच आहेत, नियम तेच आहेत, फक्त कलमाचा नंबर बदलला आहे. परीक्षेत ही चूक अजिबात करायची नाही. नवीन कायद्यानुसार कलम आहे 148, हे लक्षात ठेवा. चला, आतापर्यंत आपण कलम समजून घेतलं. आता आपण 100% परीक्षेच्या दृष्टिकोनातून बोलूया. ज्युडिशियरी आणि एपीओच्या परीक्षेमध्ये यावर कसे प्रश्न येऊ शकतात आणि त्याची तयारी कशी करायची. मुख्य परीक्षेमध्ये म्हणजे मेन्स एक्झाममध्ये तुम्हाला या कलमाच्या पुरावात्मक मूल्यावर म्हणजे एव्हिडेन्शियरी व्हॅल्यूवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तेव्हा तुमचं उत्तर कसं असायला हवं तर हे मुद्दे लक्षात ठेवा. या कलमाचा मुख्य उद्देश आहे साक्षीदाराची विश्वासार्हता तपासणे. दुसरा, साक्षीदाराला अचानक एखाद्या पुराव्याने धक्का देण्यापासून म्हणजे सरप्राईज देण्यापासून रोखणे. आणि तिसरा, नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचं पालन करणं. हे 3 मुद्दे तुमच्या उत्तरात आलेच पाहिजेत. आता परीक्षेचे वेगवेगळे टप्पे पाहू. प्रिलिम्समध्ये काय येऊ शकतं? अगदी सरळ प्रश्न. भारतीय साक्ष अधिनियमानुसार साक्षीदाराला त्याच्या पूर्वीच्या लेखी जबाबाने विरोध दर्शवण्याची प्रक्रिया कोणत्या कलमात दिली आहे? उत्तर कलम 148. मेन्समध्ये एखादी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बेस्ड सिच्युएशन देतील आणि विचारतील की वकिलाने वापरलेली प्रक्रिया योग्य आहे की नाही. आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला यामागचं तत्त्व विचारलं जाऊ शकतं की फेअरनेस किंवा निष्पक्षतेचं तत्त्व इथे कसं लागू होतं. ओके, तर जाता जाता एक जलद उजळणी. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम 148 भारतीय साक्ष अधिनियम 2023, विसरायचं नाही. 2. याची मुख्य संकल्पना काय आहे? साक्षीदाराला त्याच्याच पूर्वीच्या लेखी जबाबाच्या आधारे विरोध दर्शवण्याची एक विशिष्ट प्रक्रिया. आणि 3. यामागचं मुख्य तत्व कोणतं? नैसर्गिक न्यायाचं तत्व, ऑडी अल्टरम पार्टेम. बस एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. न्यायव्यवस्था, एपीओ आणि कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अधिक माहितीपूर्ण विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. कधी विचार केलाय का की कोर्टात जेव्हा एखादा साक्षीदार साक्ष देतो तेव्हा तो खरं बोलतोय की खोटं हे न्यायालय नक्की कसं ठरवतं? याचं एक महत्त्वाचं उत्तर आहे उलट तपासणी, ज्याला आपण क्रॉस एक्झामिनेशन म्हणतो. आणि याच उलट तपासणीचे नियम आणि त्याच्या मर्यादा काय असतील हे ठरवतं भारतीय पुरावा कायद्याचं कलम 149. आजच्या आपल्या चर्चेमध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया.
सगळ्यात आधी कलम 149 ची ओळख करून घेऊ, त्यानंतर त्याचे मुख्य घटक काय आहेत ते समजावून घेऊ. मग कोर्टाच्या केसेसमधून त्याचा वापर कसा होतो ते बघू. यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे परंतुक किंवा प्रोवायझो, जो एका ढालीसारखं काम करतो त्याचा अभ्यास करू. आणि शेवटी परीक्षेसाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत तेही पाहू. चला तर मग सुरुवात करूया. तर आपला पहिला विभाग आहे कलम 149चा परिचय. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे कलम हे ठरवतं की उलट तपासणी करताना कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि कुठपर्यंत विचारले जाऊ शकतात, म्हणजे त्याची व्याप्ती काय असेल. कायद्याच्या भाषेत उलट तपासणीचे 3 मुख्य हेतू आहेत. पहिला, साक्षीदार खरं बोलतोय का हे तपासणं. दुसरा, तो माणूस नक्की कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे हे शोधून काढणं. आणि तिसरा, त्याच्या चारित्र्यावर प्रश्न विचारून तो किती विश्वास ठेवण्यालायक आहे हे तपासणं. थोडक्यात सांगायचं तर साक्षीदाराची कसून तपासणी करून सत्य बाहेर काढणं हाच याचा उद्देश आहे. आता परीक्षेमध्ये या कलमावर चांगले मार्क मिळवायचे असतील तर यातले मुख्य घटक समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला पाहूया हे घटक नेमके काय आहेत आणि त्यांचा अर्थ काय होतो. यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ महत्त्वाचा आहे. सत्यता तपासणे म्हणजे साक्षीदार जे सांगतोय ते खरं आहे की नाही हे पाहणं. ओळख शोधणे म्हणजे तो कोण आहे, कुठून आला आहे, त्याचा या केसमध्ये काही वैयक्तिक फायदा तर नाही ना हे तपासणं. आणि विश्वासार्हता कमी करणे म्हणजे त्याच्या आधीच्या वागणुकीबद्दल असे प्रश्न विचारणे ज्याने तो किती विश्वासार्ह आहे हे कोर्टाला कळेल. ही सगळी सत्य शोधण्यासाठी वापरली जाणारी अत्यंत प्रभावी साधने आहेत. तर ही प्रक्रिया आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये समजू शकतो. पहिली पायरी, साक्षीदार खरं बोलतोय का हे तपासा. दुसरी पायरी, त्याची ओळख, त्याची पार्श्वभूमी आणि त्याचा काही स्वार्थ आहे का हे बघा. आणि तिसरी, जी खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे त्याच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणे. चला आता थिअरी पुरेशी झाली. कायदा प्रत्यक्ष कोर्टात कसा वापरला जातो ते पाहूया. कारण कायदा समजून घ्यायचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तो खऱ्या केसमध्ये कसा लागू होतो हे पाहणे. हे खूप चांगलं उदाहरण आहे. इथे बघा, साक्षीदाराच्या कमजोर दृष्टीबद्दल विचारणं किंवा त्याच्यावर पूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल होता का हे विचारणं, हे जरी त्याच्या चारित्र्याला धक्का देणारं असलं तरी त्याची साक्ष किती खरी मानायची हे ठरवण्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच कलम 149 नुसार असे प्रश्न विचारणं पूर्णपणे कायदेशीर आहे. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या सुप्रीम कोर्टाच्या केसबद्दल बोलूया. ही केस उलटा तपासणीच्या मर्यादा स्पष्ट करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते, विशेषतः जिथे प्रकरण खूप संवेदनशील असतं. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. त्यांनी स्पष्ट केलं की उलट तपासणी करणं गरजेचं आहे, पण ती पीडितेला त्रास देण्यासाठी किंवा तिचा अपमान करण्यासाठी वापरता येणार नाही. सत्य शोधणं महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर व्यक्तीच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. या दोन्हींमध्ये संतुलन साधायलाच हवं. आता आपण कलम 149 मधल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजेच परंतुक किंवा प्रोवायझोकडे वळूया. हे परंतुक पीडितांसाठी एका ढालीसारखं काम करतं आणि परीक्षेसाठी तर हे खूपच महत्त्वाचं आहे. यातील भाष्येकडे लक्ष द्या. परवानगी नसेल हे शब्द किती ठाम आहेत. ह्याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा आहे की लैंगिक अत्याचाराच्या केसमध्ये पीडितेच्या चारित्र्यावर किंवा तिच्या भूतकाळातील लैंगिक अनुभवांवर प्रश्न विचारायला कायद्याने पूर्णपणे बंदी घातली आहे. तर या परंतुकामुळे होतं काय, यामुळे खटल्याचा सगळा फोकस मुख्य गुन्ह्यावरच राहतो आणि पीडितेच्या चारित्र्य हननाला पूर्णपणे आळा बसतो. लक्षात ठेवा, हा मुद्दा प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा आहे. हे परंतुक आपल्या कायद्याच्या एका मूलभूत तत्वावर आधारित आहे, ते म्हणजे ऑडी अल्टेरम पार्टेम, ज्याचा अर्थ आहे दुसऱ्या बाजूचे ऐका. पण याचा अर्थ फक्त ऐकणे नाही तर सन्मानाने ऐकणे असा आहे. हाच या परंतुकाचा खरा आत्मा आहे आणि यामुळेच आपल्या न्यायप्रक्रियेत संतुलन टिकून राहतं. चला आता आपण शेवटच्या आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत. पुढच्या काही स्लाइड्स तुमच्या तयारीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे नीट लक्ष द्या. ही माहिती खूपच महत्त्वाची आहे. तुमच्या नोट्समध्ये नक्की लिहून ठेवा. जुन्या कायद्यातील कलम 149 ची तरतूद आता नवीन कायद्यात म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 131 मध्ये कायम ठेवण्यात आली आहे. आगामी परीक्षांसाठी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, हे कलम एका बाजूला वकिलांना सत्य बाहेर काढण्यासाठी अधिकार देतं, पण त्याचवेळी त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून न्यायालयावर एक मोठी जबाबदारी सुद्धा टाकतं. अधिकार आणि जबाबदारी यांच्यातलं हेच संतुलन आपल्या न्यायव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे.
या टिप्स तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी खूपच फायद्याच्या ठरतील. विशेषतः प्रोव्हिजो आणि गुरमीत सिंग केस लक्षात ठेवा. यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता खूप जास्त असते. चला, जाता जाता एक पटकन उजळणी करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम 149. 2. त्याचा उद्देश आहे विश्वासार्हता तपासणे. आणि 3. त्यातला महत्त्वाचा अपवाद म्हणजे लैंगिक गुन्ह्यांमध्ये पीडितेचं संरक्षण. तर आपण पाहिलं की कलम 149 हे सत्य शोधण्याचे खूप शक्तिशाली साधन आहे. पण त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून कायदा आणि न्यायालय कसं संतुलन साधतात, अशाच प्रकारच्या विश्लेषणासाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेले राहा. आणि आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं एक खूपच महत्त्वाचं कलम बघणार आहोत. असं कलम जे थेट साक्षीदारांच्या संरक्षणाशी जोडलेलं आहे. तर आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023चं कलम 151. आता हे कलम नक्की कशाबद्दल आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे कलम साक्षीदारांच्या उलट तपासणीवेळी त्यांना अयोग्य प्रश्नांपासून संरक्षण देण्याच्या कोर्टाच्या पॉवरबद्दल बोलतं. आणि हो, न्यायव्यवस्था आणि APO परीक्षांच्या तयारीसाठी तर हे कलम समजून घेणं खूपच आवश्यक आहे. कारण यातूनच कळतं की कायद्यात साक्षीदारांच्या हक्कांचं संतुलन कसं साधलं जातं. ओके, तर कायद्यात नेमकं काय म्हटलंय ते पाहूया. स्क्रीनवर जी ओळ आहे ती खूप महत्त्वाची आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की समजा एखादा प्रश्न केसशी काही संबंध नसलेला आहे आणि तो फक्त साक्षीदाराचं कॅरेक्टर खराब करण्यासाठी, त्याला त्रास देण्यासाठी विचारलाय, तर अशावेळी कोर्ट ठरवेल की त्या साक्षीदाराला त्याचं उत्तर द्यायला लावायचं की नाही. म्हणजे सगळी पॉवर कोर्टाच्या हातात आहे. ठीक आहे, आता या सेक्शनमध्ये काही कीवर्ड्स आहेत जे आपल्याला समजून घ्यावे लागतील. चला एक एक करून पाहूया. पहिला आहे न्यायालयीन विवेकाधिकार किंवा ज्युडिशियल डिस्क्रिशन. म्हणजे काय? तर कोर्टला परिस्थिती बघून योग्य निर्णय घेण्याचा अधिकार. दुसरा शब्द आहे पथ प्रभावित करणे, म्हणजे अफेक्ट्स क्रेडिट. याचा अर्थ असा प्रश्न जो साक्षीदाराच्या विश्वासार्हतेवर, त्याच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो. तिसरा आहे साक्षीदाराचं संरक्षण, म्हणजे प्रोटेक्शन ऑफ विटनेस. इथेच तर कोर्ट मध्यस्थी करतं आणि साक्षीदाराला सांगू शकतं की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज नाही. आणि चौथा, जो खूप इंटरेस्टिंग आहे, तो म्हणजे प्रतिकूल अनुमान किंवा ॲडव्हर्स इन्फ्लुएन्स. याचा अर्थ काय? की जर साक्षीदाराने एखाद्या योग्य प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, तर कोर्ट असं समजू शकतं की उत्तर त्याच्या विरोधातच असणार होतं. तर मग कोर्ट आपला हा जो विवेकाधिकार आहे तो नक्की वापरतं कसं? त्याची एक प्रोसेस आहे. बघा, पहिलं काय होतं की साक्षीदाराचं चारित्र्य खराब करणारा एक असंबद्ध प्रश्न विचारला जातो. मग कोर्ट हस्तक्षेप करतं, आपलं पॉवर वापरतं. मग कोर्ट काही गाईडलाईन्स वापरून ठरवतं की हा प्रश्न योग्य आहे की अयोग्य. आणि मग येतो फायनल डिसिजन. एकतर कोर्ट उत्तर द्यायला भाग पाडेल किंवा साक्षीदाराला सावध करेल. म्हणजे इथे कोर्ट एका गार्डियनसारखं काम करतं, न्यायाच्या रक्षकाची भूमिका बजावतं. चला हे एका प्रॅक्टिकल उदाहरणातून समजून घेऊ. कल्पना करा की एक फसवणुकीचा खटला चालू आहे आणि साक्षीदाराला वकील विचारतो की तुम्ही 20 वर्षांपूर्वी शाळेत असताना कधी मित्राची पेन्सिल चोरली होती का? आता तुम्हीच सांगा, त्या 20 वर्षांपूर्वीच्या घटनेचा आणि आजच्या फसवणुकीच्या केसचा काय संबंध? काहीच नाही, बरोबर? तर अशा वेळी न्यायालय लगेच हस्तक्षेप करू शकतं आणि साक्षीदाराला सांगू शकतं की तुम्हाला ह्या फालतू प्रश्नाचं उत्तर देण्याची काहीही गरज नाही. पण मग हा प्रश्न येतो की साक्षीदारांच्या प्रतिष्ठेला कायद्यात इतकं महत्त्व का दिलं जातं? तर याचं उत्तर आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या अनेक निकालांमध्ये मिळतं. एक मुख्य तत्त्व नेहमी समोर येतं, ते म्हणजे साक्षीदारांना अपमानकारक किंवा असंबद्ध प्रश्नांपासून वाचवण्याची गरज. आणि याच संदर्भात एक खूप महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय आहे, चला तो पाहूया. हा केस आहे स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध गुरमीत सिंग. या महत्त्वाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्टपणे सांगितलं की साक्षीदारांना त्रास देण्यासाठी किंवा त्यांचा अपमान करण्याच्या उद्देशाने विचारलेल्या प्रश्नांपासून त्यांचं संरक्षण करणं हे कोर्टाचं कर्तव्य आहे. हे तत्त्व थेट कलम 151च्या मूळ भावनेशी जोडलेलं आहे, जेणेकरून खटल्याची प्रक्रिया सर्वांसाठी निष्पक्ष राहील. आणि हे जे तत्त्व आहे ना, ते नैसर्गिक न्यायाच्या एका मोठ्या सिद्धांताशी जुळतं. आपण ऑडी अल्टनम पॉर्टेम हा मॅक्झिम ऐकला असे, ज्याचा अर्थ आहे दुसऱ्या पक्षाचंही म्हणणं ऐकून घ्या. आता तुम्ही म्हणाल, याचा इथे काय संबंध? तर डिरेक्ट संबंध नसला तरी त्याची जी भावना आहे ती इथे लागू होते. म्हणजे कोर्ट हे बघतं की उलट तपासणीची प्रक्रिया फक्त एकाच बाजूने नसावी, तर ती साक्षीदारासाठी सुद्धा सन्मानजनक आणि न्यायपूर्ण असावी. परीक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ही जी तरतूद आपण आत्ता बघतोय ती काही पूर्णपणे नवीन नाहीये. जुना जो आपला इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 होता, त्यात हेच प्रोव्हिजन कलम 148 मध्ये होतं.
आता नवीन कायद्यात म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये तेच आता कलम 151 म्हणून ओळखलं जातं. हे लक्षात ठेवा. आता एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. समजा कोर्टाने ठरवलं की एखादा प्रश्न योग्य आहे आणि तरीही साक्षीदार म्हणाला की मी उत्तर देणार नाही. मग काय होणार? त्याला काही शिक्षा होईल का? तर याला थेट अशी कोणती शिक्षा नाही, म्हणजे जेल किंवा फाईन असं काही नाही. पण कोर्ट एक खूप पॉवरफुल गोष्ट करू शकतं आणि ती म्हणजे प्रतिकूल अनुमान काढणं. सोप्या शब्दांत सांगायचं तर कोर्ट असं गृहीत धरेल की जर या साक्षीदाराने उत्तर दिलं असतं तर ते नक्कीच त्याच्या विरोधात गेलं असतं आणि हे अनुमान केसच्या निकालावर मोठा परिणाम करू शकतं. चला आता परीक्षेच्या अँगलने बघूया. प्रिलिम्समध्ये यावर कसा प्रश्न येऊ शकतो तर सरळ सरळ सेक्शन नंबर विचारला जाईल किंवा त्याची जी मुख्य संकल्पना आहे म्हणजे कोर्टाचा विवेकाधिकार यावर प्रश्न येईल. आणि मेन्स परीक्षेसाठी तर तुम्हाला एखादी सिच्युएशन दिली जाईल म्हणजे प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन आणि विचारलं जाईल की हा प्रश्न विचारायला हवा की नाही, किंवा मग उलट तपासणीचा अधिकार आणि साक्षीदाराची प्रतिष्ठा यातील संतुलन यावर शॉर्ट नोट लिहायला येऊ शकते. तर तयारी तशी ठेवा. ओके, तर जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. 3 गोष्टी आपल्याला कायम लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली आणि सगळ्यात बेसिक गोष्ट, सेक्शन नंबर कोणता? कलम 151. हे विसरायचं नाही. दुसरी गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे या कलमाचा आत्मा, त्याची मूळ संकल्पना. हे फक्त एक नियम नाहीये, तर हा एक बॅलन्सिंग ॲक्ट आहे. कोणामध्ये? तर एका बाजूला उलट तपासणीचा अधिकार आणि दुसऱ्या बाजूला साक्षीदाराची प्रतिष्ठा. या दोघांमध्ये संतुलन साधण्याचं काम हे कलम करतं. आणि तिसरी आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तर द्यायला नकार दिला तर काय होतं याचा परिणाम. लक्षात ठेवा, इथे डायरेक्ट शिक्षा नाहीये, पण प्रतिकूल अनुमान किंवा ॲडव्हर्स इन्फरन्स ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. कोर्ट तुमच्या विरोधात विचार करू शकतं. तर या टेबलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतील. कलम 151 भारतीय साक्ष अधिनियम 2023. मुख्य मुद्दा काय? तर साक्षीदारांना अयोग्य चारित्र्य हनन करणाऱ्या प्रश्नांपासून वाचवण्याचा कोर्टाचा विवेकाधिकार. आणि परीक्षेसाठी प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. हे 3 मुद्दे पक्के लक्षात ठेवा. तर न्यायव्यवस्था, एपीओ आणि कायद्याच्या इतर परीक्षांच्या तयारीसाठी अशाच प्रकारच्या सखोल विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्की जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं एक खूप महत्त्वाचं कलम म्हणजे कलम 152 समजून घेणार आहोत. हे कलम थेट वकिलांच्या जबाबदारीशी संबंधित आहे, विशेषतः जेव्हा ते उलट तपासणी म्हणजेच क्रॉस एक्झामिनेशन करत असतात. आणि हो, एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करतो, आता आपण भारतीय पुरावा कायदा 1872 नाही, तर भारतीय साक्ष अधिनियम 2023 बद्दल बोलत आहोत. चांगली गोष्ट ही आहे की जुन्या कायद्यातही हेच तत्व कलम 152 मध्येच होतं. त्यामुळे नंबर तोच आहे, पण कायद्याचं नाव बदललंय. ही गोष्ट परीक्षेत अजिबात विसरू नका. तर मग एक बेसिक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येतो की उलट तपासणी करताना वकिलाला वाटेल तो प्रश्न विचारायचं पूर्ण स्वातंत्र्य असतं का? तर याचं उत्तर आहे नाही. आणि याच प्रश्नाचं उत्तर आणि त्या स्वातंत्र्यावरच्या मर्यादा आपल्याला कलम 152 मध्ये सापडतात. हे कलम खरं तर वकिलांच्या अधिकारांना एका नैतिक आणि कायदेशीर फ्रेमवर्कमध्ये बसवण्याचं काम करतं. आजच्या आपल्या चर्चेचा जो केंद्रबिंदू आहे ते म्हणजे कलम 152. हे कलम साक्षीदाराच्या सन्मानाचं रक्षण करण्यासाठी एका मजबूत कवचासारखं काम करतं. कोर्टात सत्य बाहेर यायलाच हवं, पण त्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही साक्षीदाराला विनाकारण मानसिक त्रास होऊ नये किंवा त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाऊ नयेत हे बघणं या कलमाचं मुख्य काम आहे. आता कायद्याची भाषा थोडीशी क्लिष्ट वाटू शकते, बरोबर? पण याचा एकदम सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की जर एखाद्या वकिलाला साक्षीदाराच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एखादा प्रश्न विचारायचा असेल तर तो असाच हवेत विचारता येणार नाही. तो प्रश्न विचारण्यामागे त्या वकिलाकडे एक वाजवी कारण असणं बंधनकारक आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघूया. आपल्याला या कलमाचे आवश्यक घटक किंवा इन्ग्रेडियंट्स समजून घ्यावे लागतील. कोणत्याही कायदेशीर तरतुदीला समजून घेण्याची ही सगळ्यात चांगली पद्धत आहे. आणि लक्षात ठेवा, वाजवी कारणे म्हणजेच रिझनेबल ग्राउंड्स हा या कलमाचा आत्मा आहे. सगळं कलम याच एका संकल्पनेभोवती फिरतं. या स्लाइडवर बघा, आपण या कलमाचे 3 मुख्य स्तंभ पाहू शकतो. पहिला म्हणजे प्रश्न हा साक्षीदाराच्या चारित्र्यावर आरोप करणारा असावा. दुसरा, तो आरोप करण्यासाठी तुमच्याकडे वाजवी कारणं असायला हवीत. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, ही कारणं आहेत की नाही हे तपासण्याची जबाबदारी प्रश्न विचारणाऱ्या वकिलाची स्वतःची आहे. म्हणूनच मी म्हणालो की हे कलम साक्षीदारासाठी एका मजबूत ढालीसारखा आहे. तर मग ही वाजवी कारणं म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ असा की वकिलांकडे नुसता अंदाज
किंवा कुठून तरी ऐकलेली गोष्ट किंवा विनाकारण आलेला संशय असून चालणार नाही. नाही, त्यांच्याकडे काहीतरी ठोस आधार पाहिजे, जसं की एखादी विश्वासार्ह माहिती, काही कागदपत्र किंवा इतर पुरावे जे त्यांच्या प्रश्नाला एक मजबूत बेस देतील. कोणताही कायदा तेव्हाच आपल्याला नीट कळतो जेव्हा आपण त्याची प्रॅक्टिकल उदाहरणं बघतो. चला तर मग कायद्यातच दिलेली काही उदाहरणं पाहूया, म्हणजे ही संकल्पना आणखी स्पष्ट होईल. इथे बघा, कायद्यात दिलेले उदाहरण किती स्पष्ट आहे. जर एका बॅरिस्टरला दुसऱ्या एका नामांकित बॅरिस्टरकडून माहिती मिळाली की साक्षीदार हा एक दरोडेखोर आहे, तर ते प्रश्न विचारण्यासाठी एक वाजवी कारण मानलं जाईल. पण याच्या अगदी उलट, कोणताही आधार नसताना केवळ साक्षीदाराला त्रास देण्यासाठी असा प्रश्न विचारला तर त्याला अजिबात परवानगी मिळणार नाही. यावरून स्पष्ट होतं की कायदा वस्तुनिष्ठ माहिती आणि निराधार आरोप यात मोठा फरक करतो. कायद्याचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला न्यायालयांनी वेळोवेळी दिलेले निर्णय पाहणं खूप गरजेचे आहे. विशेषतः मेन्स एक्झाममध्ये आपल्या उत्तराला जर केस लॉचा आधार दिला तर नक्कीच चांगले गुण मिळतात. सर्वोच्च न्यायालयाचं हे एक वाक्य या कलमाचा संपूर्ण सार सांगून जातं. पंजाब राज्य विरुद्ध गुरमीत सिंग या प्रसिद्ध केसमध्ये कोर्टाने अगदी स्पष्ट केलंय की उलट तपासणीचा अधिकार हा कुणाला त्रास देण्यासाठी किंवा कुणाचं चारित्र्य हनन करण्यासाठी दिलेला नाहीये. या दोन्ही ऐतिहासिक निकालांमध्ये न्यायालयांनी वकिलांच्या नैतिक आणि व्यावसायिक जबाबदारीवर भर दिला आहे. आर.के. आनंद प्रकरणात तर कोर्टाने हेच सांगितलं की वकिलांनी उच्च व्यावसायिक वर्तणूक ठेवणं अपेक्षित आहे. याचा अर्थ सरळ आहे. वकिली म्हणजे फक्त केस जिंकणं नाही, तर न्याय प्रक्रियेची प्रतिष्ठा जपणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. या कलमामागचं तत्व आपण ॲक्टरी इनकम्बिट ओनस प्रोबँडी या कायदेशीर म्हणीने आणखी चांगल्या प्रकारे समजू शकतो. याचा अर्थ सोपा आहे. जो व्यक्ती दावा करतो ते सिद्ध करण्याचं ओझंसुद्धा त्याच्यावरच असतं. आता बघा, जेव्हा एखादा वकील साक्षीदारावर आरोप करणारा प्रश्न विचारतो तेव्हा तो एक प्रकारे दावाच करत असतो. त्यामुळे त्या दाव्यासाठी त्याच्याकडे वाजवी कारणं आहेत हे दाखवण्याची जबाबदारीसुद्धा त्याच वकिलाची असते. चला, आता आपण थेट परीक्षेच्या तयारीवर फोकस करूया. या कलमामधून असे कोणते मुद्दे आहेत जे न्यायपालिका आणि एपीओ परीक्षेसाठी आपल्याला लक्षात ठेवायचेच आहेत? प्रिलिम्ससाठी कलम क्रमांक 152 आणि वाजवी कारणे ही संकल्पना लक्षात ठेवणं पुरेसं आहे. पण मेन्ससाठी तुम्हाला एखादी सिच्युएशन दिली जाईल आणि विचारलं जाईल की अशा परिस्थितीत वकिलाने विचारलेला प्रश्न कलम 152 नुसार योग्य आहे की अयोग्य, आणि ते तुम्हाला कारणांसहित स्पष्ट करावं लागेल. चला, परीक्षेच्या आधी एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त हे 4 मुद्दे लक्षात ठेवा. कलम क्रमांक 152, भारतीय साक्ष अधिनियम 2023. मुख्य संकल्पना: चारित्र्यावर आरोप करणाऱ्या प्रश्नांसाठी वाजवी कारणं आवश्यक आहेत. उद्देश: सत्य शोधणं आणि साक्षीदाराचा सन्मान यात बॅलन्स साधणं. आणि महत्त्वाचा खटला: पंजाब राज्य विरुद्ध गुरमीत सिंग. बस. तर या सगळ्या चर्चेनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. सत्य शोधण्याची प्रक्रिया आणि एका व्यक्तीच्या सन्मानाचं रक्षण या दोन गोष्टींमध्ये न्यायालय ती सीमारेषा नेमकी कुठे आखतं? कलम 152 हे याच नाजूक संतुलनाचं एक उत्तम उदाहरण आहे. न्यायपालिका, एपीओ आणि कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अधिक माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आपण इथे कायद्याच्या क्लिष्ट संकल्पना अगदी सोप्या करून सांगतो. तर आज आपण बोलणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या एका फार महत्त्वाच्या कलमाबद्दल, जे कोर्टरूममधील शिस्त आणि साक्षीदारांच्या संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे. हो, आपण बोलतोय कलम 153 बद्दल. चला तर मग सुरू करूया. अच्छा, एक क्षण विचार करा. न्यायालयात उलट तपासणी सुरू आहे आणि साक्षीदारावर प्रश्नांचा भडीमार होतोय. पण अचानक असे काही प्रश्न विचारले जातात ज्यांना काहीच आधार नाहीये, जे फक्त साक्षीदाराला अपमानित करण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी विचारले गेलेत. मग अशा वेळी काय? त्या साक्षीदाराचं संरक्षण कोण करणार? न्यायालय काय भूमिका घेऊ शकतं? तर याच प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 153 मध्ये. हे कलम म्हणजे खरं तर साक्षीदारांसाठी एक प्रकारचं संरक्षक कवचच आहे, जे न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर होण्यापासून थांबवतं आणि कोर्टाची प्रतिष्ठा जपण्यासाठी मदत करतं. हे कलम न्यायालयाला एक खूप मोठा अधिकार देतं. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा अधिकार पुराव्याबद्दल नाहीये, तर तो थेट वकिलांच्या व्यावसायिक वर्तणुकीवर, त्यांच्या प्रोफेशनल कंडक्टवर कारवाई करण्यासंबंधी आहे. चला, याला आपण अजून खोलात जाऊन समजून घेऊया. स्लाइडवर कायद्यातली जी मूळ तरतूद आहे ती आपण पाहू शकतो. आता याचा सोप्या भाषेत अर्थ काय होतो? तर बघा, जर कोर्टाला असं वाटलं की एखाद्या वकिलाने वाजवी कारणाशिवाय,
म्हणजे ज्याला काही बेस नाही असा प्रश्न विचारला आहे, तर न्यायालय त्या वकिलाच्या वागणुकीची तक्रार थेट हायकोर्टाकडे किंवा बार काउन्सिलसारख्या संबंधित प्राधिकरणाकडे करू शकतं. सोपं आहे नाही का? ठीक आहे. मग हे कलम नक्की काम कसं करतं हे समजून घेण्यासाठी ना आपण याचे आवश्यक घटक किंवा एसेन्शियल इन्ग्रेडियंट्स पाहूया. हे समजलं की सगळी संकल्पना एकदम डोक्यात फिट बसेल. या स्लाईडवरचा फ्लो चार्ट बघा. प्रक्रिया अगदी सरळ आणि सोपी आहे. सगळ्यात पहिलं काय व्हायला हवं तर वाजवी कारणाशिवाय प्रश्न विचारला गेला पाहिजे. दुसरं, त्या प्रश्नाला काहीच आधार नाही असं न्यायालयाचं मत तयार झालं पाहिजे. तिसरं, आणि हे महत्त्वाचं आहे, की तो प्रश्न विचारणारी व्यक्ती वकील असणं आवश्यक आहे. आणि शेवटी जर या सगळ्या अटी पूर्ण झाल्या तर न्यायालय त्या वकिलाची तक्रार करू शकतं. आता यातले काही महत्त्वाचे शब्द आहेत, त्यांचा अर्थ समजून घेऊया. वाजवी कारणांशिवाय म्हणजे काय? म्हणजे असा प्रश्न ज्याला कोणताही आधार नाही, बिनबुडाचा प्रश्न. न्यायालयाचे मत म्हणजे हा निर्णय पूर्णपणे न्यायालयाच्या सब्जेक्टिव्ह मतावर अवलंबून आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तक्रार करण्याचा अधिकार. कायद्यात करू शकेल किंवा मे हा शब्द वापरलाय. याचा अर्थ काय? तर तक्रार करणं हे न्यायालयासाठी बंधनकारक नाहीये. तो त्यांचा विवेकाधीन म्हणजे डिस्क्रिशनरी अधिकार आहे. या कलमाच्या मागे एक फार महत्त्वाचं कायदेशीर सूत्र काम करतं. ते आहे ॲक्टस क्युरी नेमेनेम ग्रॅव्हबिट. आता याचा अर्थ काय? तर न्यायालयाच्या कोणत्याही कृतीमुळे कोणाचंही नुकसान होता कामा नये. न्यायालयीन प्रक्रिया ही न्याय मिळवण्यासाठी आहे, कुणाला त्रास देण्यासाठी नाही. आणि हेच मूलभूत तत्त्व कलम 153 आपल्याला पुन्हा एकदा अधोरेखित करून सांगतं. बरं, थिअरी तर झाली. आता आपण बघूया की हे कलम कोर्टात खरंच कसं वापरलं जातं आणि महत्त्वाच्या केसेसमध्ये याबद्दल काय म्हटलं गेलं आहे. चला एक साधं उदाहरण घेऊ. समजा एका केसमध्ये वकिलाने समोरच्या साक्षीदाराच्या वैयक्तिक चारित्र्यावर काहीही पुरावा नसताना प्रश्न विचारायला सुरुवात केली. तर अशा परिस्थितीत न्यायालयाला हे प्रश्न अयोग्य वाटल्यास ते कलम 153 अंतर्गत त्या वकिलाच्या वर्तणुकीची तक्रार करू शकतात. आणखी एक उदाहरण बघूया. जर फक्त साक्षीदाराचा अपमान करण्याच्या उद्देशाने किंवा त्याला मानसिक त्रास व्हावा या हेतूने एखादा प्रश्न विचारला गेला तर तो प्रश्नसुद्धा वाजवी कारणाशिवाय विचारला गेला असं मानलं जाईल आणि त्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. या विषयावर 2 केस लॉज खूप महत्त्वाचे आहेत. पहिला, R.K. आनंद विरुद्ध दिल्ली हायकोर्ट. या केसमध्ये वकिलांची नैतिक जबाबदारी किती महत्त्वाची असते हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आणि दुसरा, पंजाब राज्य विरुद्ध गुरमीत सिंग. या केसमध्ये न्यायालयाने स्पष्ट केलं की साक्षीदारांना अशा अयोग्य प्रश्नांपासून संरक्षण देणं किती गरजेचं आहे. हे दोन्ही निवाडे या कलमाचा आत्मा काय आहे हे आपल्याला सांगतात. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी परीक्षेच्या दृष्टीने खूपच आवश्यक आहे ती म्हणजे जुना कायदा आणि नवीन कायदा यातला फरक. हे नेहमी लक्षात ठेवा. अशीच तरतूद जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 मध्ये सुद्धा होती. पण आता जे नवीन कायदे आले आहेत त्यानुसार आपण बोलतोय भारतीय साक्ष अधिनियम 2023 बद्दल आणि त्यात हे कलम आहे 153. त्यामुळे परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना ही चूक अजिबात करू नका. आता तो इंडियन एव्हिडन्स ॲक्ट नाहीये तर भारतीय साक्ष अधिनियम 2023 आहे. कायद्याचं नाव बदललं आहे हे पक्क लक्षात ठेवा. चला आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. म्हणजे न्यायपालिका आणि APO परीक्षेसाठी या कलमाचं महत्त्व काय आहे. प्रिलिम्स परीक्षेत तुम्हाला थेट कलम क्रमांक विचारला जाऊ शकतो किंवा त्याचा मुख्य उद्देश काय आहे यावर प्रश्न येऊ शकतो. मेन्ससाठी यावर एक छोटी टिप लिहायला येऊ शकते किंवा एखाद्या कोर्टरूमच्या परिस्थितीवर आधारित प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न येऊ शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचं जे लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे ही एक शिस्तभंगाची तरतूद आहे वकिलांच्या वर्तणुकीबद्दल. हा पुराव्याचा नियम नाही. चला जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. 3 गोष्टी लक्षात ठेवा. कलम कोणतं? कलम 353 भारतीय साक्ष अधिनियम 2023. मुख्य संकल्पना काय आहे तर निराधार प्रश्नांवर वकिलाची तक्रार करण्याचा न्यायालयाचा विवेकाधीन अधिकार. आणि याचा उद्देश काय तर वकिलांमध्ये व्यावसायिक जबाबदारीची भावना टिकून ठेवणं आणि साक्षीदारांचं संरक्षण करणं. परीक्षेसाठी हे कलम अत्यंत महत्त्वाचं आहे हे विसरू नका. न्यायपालिका, APO आणि कायद्याच्या इतर परीक्षांशी संबंधित अशाच अधिक माहितीपूर्ण विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण एका खूप महत्त्वाच्या कलमाबद्दल बोलणार आहोत. भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं कलम 154. हे कलम कशाबद्दल आहे
तर कोर्टात विचारल्या जाणाऱ्या असभ्य आणि निंदनीय प्रश्नांबद्दल चला यावर सविस्तर चर्चा करूया. आज आपण काय काय बघणार आहोत याची एक छोटीशी रूपरेषा पाहूया. सगळ्यात आधी आपण कलम 154 काय आहे हे समजून घेऊ. मग त्यातील जे महत्त्वाचे शब्द आहेत ते सोपे करून पाहू. न्यायालयाला काय अधिकार आहेत, काही महत्त्वाचे कोर्टाचे निर्णय कोणते आहेत आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं नवीन आणि जुन्या कायद्यात काय फरक आहे तेही बघू. आणि शेवटी परीक्षेसाठी काही खास टिप्स तर आहेतच. चला तर मग सुरू करूया. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. कलम 154चा परिचय. म्हणजे हे कलम नक्की कशासाठी आहे? साक्षीदारांचा संरक्षण करण्यासाठी न्यायालयाला जो अधिकार दिलाय तो आपण समजून घेऊया. तर बघा, भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं हे कलम 154 हे एका अगदी मूलभूत तत्वावर उभं आहे. ते तत्व म्हणजे न्यायालयात कोणाचाही अपमान होता कामा नये. विचार करा, साक्षीदाराला फक्त त्रास देण्यासाठी किंवा त्याची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी जर प्रश्न विचारले गेले तर हेच थांबवण्यासाठी या कलमाचा जन्म झाला आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हे कलम साक्षीदारांसाठी एक संरक्षण कवच आहे. आता कायद्यातली ही ओळ बघा, ही खूप महत्त्वाची आहे. न्यायालय असभ्य किंवा निंदनीय वाटणारे प्रश्न थांबवू शकतं, पण एक अट आहे. जर तो प्रश्न खटल्याच्या मुख्य मुद्द्याशी म्हणजे फॅक्ट्स इन इश्यूशी संबंधित असेल तर मात्र त्याला परवानगी दिली जाऊ शकते. एक उदाहरण घेऊया. समजा चोरीचा खटला आहे. आता आरोपीच्या चारित्र्यावर प्रश्न विचारणं हे असभ्य वाटू शकतं, बरोबर? पण जर त्या प्रश्नाचा संबंध त्याने चोरी केली की नाही याच्याशी थेट असेल तर कोर्ट त्याला परवानगी देऊ शकतं. म्हणजे कोर्ट नेहमी प्रश्नाचा उद्देश आणि त्याची गरज तपासतं. आता पुढचा मुद्दा. परीक्षेच्या दृष्टीने हे कलम पक्क करायचं असेल ना, तर त्यातले महत्त्वाचे शब्द समजून घेणं खूप गरजेचे आहे. चला या कलमाचे आवश्यक घटक एक एक करून पाहूया. चला, हे महत्त्वाचे शब्द सोप्या भाषेत समजून घेऊ. पहिला शब्द असभ्य किंवा निंदनीय. याचा सरळ अर्थ आहे असे अपमानकारक प्रश्न जे फक्त त्रास द्यायला किंवा चारित्र्यावर हल्ला करायला विचारले जातात. दुसरा आहे न्यायालयाचा विवेक. म्हणजे एखादा प्रश्न अयोग्य आहे की नाही हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार न्यायाधीशांना आहे. तिसरा विवाद्य मुद्दे किंवा फॅक्ट्स इन इश्यू. म्हणजे खटल्याचा निर्णय घेण्यासाठी जे मुख्य प्रश्न आहेत ते. आणि या सगळ्याचा पाया आहे साक्षीदाराची प्रतिष्ठा. कोणत्याही परिस्थितीत साक्षीदारांना आदराने वागवलं पाहिजे हेच ते तत्व आहे. बरं, आता एक महत्त्वाचा प्रश्न. न्यायालय हे अधिकार वापरतं कसं? खरं तर इथे न्यायालय न्यायाचा एक समतोल साधत असतं. आणि ही जी प्रक्रिया आहे ना, ती आपण एका सोप्या पद्धतीनं समजून घेऊ शकतो. ही प्रक्रिया खरं तर न्यायाचा समतोल साधण्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. बघा, न्यायालय एकाच वेळी दोन गोष्टी बघतंय. एक, खटल्यासाठी जी काही आवश्यक माहिती आहे ती समोर आली पाहिजे. आणि दोन, त्याच वेळी साक्षीदाराच्या मानवी हक्कांचं उल्लंघन होता कामा नये. हा खरंच एक खूप सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो जो न्यायाधीश त्या क्षणी घेतात. आणि हे सगळं एका मोठ्या तत्वावर आधारित आहे ज्याला आपण न्यायालयीन शिष्टाचाराचे तत्व म्हणतो. याचा अर्थ काय? तर न्यायालयाने नेहमी आपल्या कामकाजाची प्रतिष्ठा जपली पाहिजे. एक वकील म्हणून किंवा एक न्यायाधीश म्हणून कोर्टाची प्रतिष्ठा आणि कामकाज सुरळीत चालवणं ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. आणि कलम 154 हेच तत्व प्रत्यक्षात आणण्यासाठी एक महत्त्वाचं साधन आहे. आता फक्त कायदा समजून पुरेसं नाहीये, बरोबर? सर्वोच्च न्यायालयाने या अधिकाराचा अर्थ कसा लावला आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. चला काही महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय पाहूया. या संदर्भातला एक खूप महत्त्वाचा निकाल म्हणजे स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध गुरमीत सिंग. हा खटला एक मैलाचा दगड मानला जातो. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय स्पष्ट भूमिका घेतली. कोर्टाने म्हटले की विशेषतः लैंगिक अपराधांसारख्या संवेदनशील खटल्यांमध्ये पीडितांना असभ्य आणि अपमानकारक प्रश्नांपासून वाचवणं हे न्यायालयाचं कर्तव्य आहे. हा निर्णय इतका महत्त्वाचा का आहे? कारण तो पीडितेला पुन्हा एकदा मानसिक त्रासातून जाण्यापासून वाचवतो. यामुळे होतं काय की पीडित व्यक्ती न्यायालयात न घाबरता साक्ष देऊ शकते आणि त्यामुळे न्याय मिळण्याची शक्यता वाढते. अजून एक महत्त्वपूर्ण उदाहरण पाहूया जे या कलमाच्या उद्देशाला आणखी मजबूत करतं. तो खटला आहे बोधिसत्व गौतम विरुद्ध सुभ्रा चक्रवर्ती. या केसमध्ये कोर्टाने काय सांगितलं? तर कोर्टाने महिलांच्या प्रतिष्ठेचं संरक्षण करण्याचं महत्त्व ओळखलं. या निर्णयाने एक खूप स्पष्ट संदेश दिला की न्यायालय ही फक्त कायदा लागू करणारी ठिकाणं नाहीत, तर ती न्यायाची मंदिरं आहेत जिथे प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचा आदर झालाच पाहिजे. खरं तर हा निर्णय कलम 154च्या मूळ भावनेलाच व्यक्त करतो.
आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, विशेषतः परीक्षेसाठी. नवीन कायद्यात काय बदल झाले आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण इथेच बरेच जण चूक करू शकतात. चला तर मग पाहूया BSA आणि जुन्या पुरावा कायद्यात काय संबंध आहे. हे नीट लक्षात ठेवा. जुना जो भारतीय पुरावा कायदा 1872 होता, त्यात कलम 151 आणि 152 होते. आता ह्या दोन्ही तरतुदी एकत्र करून नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये एकच कलम तयार झाला आहे, आणि ते म्हणजे कलम 154. परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना जुन्या कायद्याचा किंवा जुन्या कलम क्रमांकाचा उल्लेख करायचा नाही. फक्त नवीन कायदा आणि कलम 154 लक्षात ठेवा. ही चूक अजिबात करू नका. चला आता आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. हा भाग सगळ्यात जास्त प्रॅक्टिकल आहे, कारण इथे आपण थेट ज्युडिशियरी आणि APO परीक्षांच्या तयारीबद्दल बोलणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने काही गोष्टी लक्षात घ्या. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट कलम 154चा क्रमांक किंवा त्याचा उद्देश विचारला जाऊ शकतो. एकदम सरळ प्रश्न. मेन्ससाठी असभ्य प्रश्न यावर एक लहान टीप लिहायला येऊ शकते, किंवा एखादी कोर्टरूम सिच्युएशन देऊन त्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. उत्तर लिहिताना साक्षीदाराची प्रतिष्ठा आणि विवाद्य मुद्दे यांच्यातला समतोल नक्की स्पष्ट करा. आणि हो, उत्तराला जास्त वजन देण्यासाठी स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध गुरमीत सिंग या केसचा उल्लेख करायला विसरू नका. चला जाता जाता एक पटकन उजळणी करूया. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या? तर कलम क्रमांक 154 भारतीय साक्ष अधिनियम 2023 विसरायचं नाही. मूळ संकल्पना काय आहे? तर कोर्ट असभ्य प्रश्न थांबवू शकतं, पण जर ते खटल्यासाठी खूपच आवश्यक असतील तर नाही. आणि मुख्य उद्देश सत्य शोधणं आणि साक्षीदाराची प्रतिष्ठा जपणं या दोन्हीमध्ये समतोल साधणं प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि जाता जाता एक प्रश्न सगळ्यांसाठी, यावर विचार नक्की करा. कलम 154 मुळे न्यायाच्या शोधात मानवी प्रतिष्ठेची तडजोड केली जात नाही, हे न्यायालय कसं सुनिश्चित करतं यावर नक्कीच विचार करा. ज्युडिशियरी, APO आणि कायद्याच्या इतर परीक्षांच्या अशाच सखोल तयारीसाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्की जोडलेले राहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधले 2 खूप महत्त्वाचे सेक्शन समजून घेणार आहोत. ते म्हणजे सेक्शन 155 आणि सेक्शन 156. हे सेक्शन्स कोर्टात साक्षीदारांच्या हक्कांचं संरक्षण नेमकं कसं करतात हे आपण आज अगदी सोप्या भाषेत पाहूया. आता बघा, एक प्रश्न नेहमी पडतो की क्रॉस एक्झामिनेशनमध्ये म्हणजे उलट तपासणीमध्ये साक्षीदाराला वाटेल ते प्रश्न विचारले जाऊ शकतात का? त्यांची जी डिग्निटी आहे, प्रतिष्ठा आहे, तिचं संरक्षण कसं होतं? तर याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला देतो भारतीय साक्ष अधिनियम 2023. आणि त्यासाठीच आपण कलम 155 आणि 156 आज अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया कलम 155 पासून. हे कलम म्हणजे न्यायालयात साक्षीदारांच्या प्रतिष्ठेसाठी एक प्रकारे संरक्षण कवचच आहे. तर हे आहे कलम 155 भारतीय साक्ष अधिनियम 2023. हे कलम फक्त साक्षीदाराचं नाही, तर एकंदरीत न्यायालयाची शिस्त आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बरं, हे कलम काय म्हणतं? तर कायदा अगदी स्पष्ट आहे. जर कोर्टाला असं वाटलं की एखादा प्रश्न हा फक्त साक्षीदाराचा अपमान करण्यासाठी किंवा त्याला मुद्दाम त्रास देण्यासाठी विचारला जातोय, किंवा प्रश्न जरी योग्य असला तरी तो विचारण्याची पद्धत आक्षेपार्ह आहे, तर कोर्ट अशा प्रश्नाला सरळ सरळ मनाई करेल. म्हणजे हे कोर्टाचं बंधनकारक कर्तव्य आहे, त्यांच्या मर्जीवर अवलंबून नाही. चला आता या सेक्शनमधले काही कीवर्ड समजून घेऊया. पहिला शब्द आहे अपमानित करण्याचा किंवा त्रास देण्याचा हेतू. याचा सरळ अर्थ आहे की प्रश्नाचा उद्देशच साक्षीदाराला त्रास देणं आहे. दुसरा आहे अनावश्यकपणे आक्षेपार्ह स्वरूप. म्हणजे काय? तर प्रश्न कदाचित महत्त्वाचा असेल, पण तो विचारण्याची जी पद्धत आहे ती अपमानकारक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शॅल फॉरबिड. शॅल हा शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे. याचा अर्थ असं करणं कोर्टासाठी बंधनकारक आहे, ऑप्शनल नाही. आता हे सगळं प्रत्यक्ष कोर्टात कसं काम करतं हे एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा कोर्टात उलट तपासणी सुरू आहे आणि एखादा वकील साक्षीदाराला अपशब्द वापरायला लागतो, तर कोर्टाला ताबडतोब हस्तक्षेप करून तो प्रश्न थांबवावाच लागेल. किंवा दुसरी सिच्युएशन अशी असू शकते की प्रश्न तर महत्त्वाचा आहे, पण तो विचारण्याचा टोन, जो सूर आहे, तो अपमानकारक आहे. अशा वेळीसुद्धा कोर्ट तो प्रश्न विचारायला परवानगी नाकारू शकतं. या सेक्शनच्या संदर्भात एक खूप महत्त्वाचा लँडमार्क खटला आहे, स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध गुरमीत सिंग. परीक्षेसाठी हा केस लॉ लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
ह्या केसमध्ये कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की साक्षीदारांना अशा अपमानकारक प्रश्नांपासून संरक्षण देणं ही कोर्टाची ड्युटी आहे, त्यांचं कर्तव्य आहे. कारण तरच कोणताही साक्षीदार न घाबरता निर्भयपणे कोर्टात येऊन साक्षी देऊ शकेल. ठीक आहे, मग अपमानकारक प्रश्न कोर्ट थांबवेल. पण समजा एखादा प्रश्न साक्षीदाराचं कॅरेक्टर किंवा त्याची क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वासार्हता तपासण्यासाठी विचारला असेल तर मग काय करायचं, बरोबर? आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी येतं आपलं पुढचं सेक्शन, कलम 156. चला पाहूया ते काय सांगतं. कलम 156 हे अशा प्रश्नांबद्दल बोलतं जे साक्षीदाराच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण करण्यासाठी विचारले जातात. म्हणजे साक्षीदाराला खोटं ठरवण्यासाठी वकील किती आणि कुठपर्यंत जाऊ शकतो यावर हे कलम मर्यादा घालतं. तर भारतीय साक्ष्य अधिनियम 2023चं कलम 156 या कलमाचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे कोर्टाचा वेळ वाचवणे आणि खटला अनावश्यकपणे लांबण्यापासून रोखणे हा आहे. हे कलम काय म्हणतं की जर साक्षीदाराला फक्त आणि फक्त त्याची विश्वासार्हता तपासण्यासाठी एखादा प्रश्न विचारला आणि त्याने त्यावर काहीतरी उत्तर दिलं तर त्या उत्तराला खोटं ठरवण्यासाठी तुम्ही दुसरा कोणताही पुरावा कोर्टात सादर करू शकत नाही. पण थांबा, या नियमाला 2 महत्त्वाचे अपवाद आहेत. चला हे सोपं करून समजून घेऊया. नियम असा आहे की जर प्रश्न फक्त साक्षीदाराच्या कॅरेक्टरशी संबंधित असेल तर त्याने दिलेल्या उत्तराला चॅलेंज करण्यासाठी तुम्ही पुरावा देऊ शकत नाही. पण 2 अपवाद आहेत. पहिला, जर तो साक्षीदार पूर्वीच्या कोणत्या गुन्ह्यात दोषी ठरला असेल तर ते सिद्ध करण्यासाठी पुरावा देता येतो. आणि दुसरा, जर त्या साक्षीदाराचा आरोपीबद्दल काही पक्षपात किंवा वैर असेल तर ते दाखवण्यासाठी सुद्धा पुरावा देता येतो. हे कलम आणखी स्पष्टपणे समजून घेण्यासाठी कायद्यात जी उदाहरणं दिली आहेत ती पाहणं खूप महत्त्वाचं आहे. परीक्षेमध्ये यावर प्रश्न येऊ शकतात. आता या उदाहरणांकडे बघा. समजा साक्षीदाराने भूतकाळात कधीतरी फसवणूक केली होती आणि तो आता कोर्टात ते नाकारतोय. तर तुम्ही त्यासाठी पुरावा देऊ शकत नाही कारण तो खटल्याचा मुख्य मुद्दा नाही. पण जर तो म्हणतोय की घटनेच्या वेळी मी दिल्लीत होतो आणि तुमच्याकडे तो मुंबईत असल्याचा पुरावा आहे तर तो तुम्ही देऊ शकता कारण हे फॅक्ट अँड इश्यू आहे. आणि तिसरं, जर साक्षीदार आरोपीसोबतचं वैर नाकारतोय तर ते वैर सिद्ध करण्यासाठी पुरावा सादर करता येतो कारण तो अपवादामध्ये येतो. कलम 156 समजून घेण्यासाठी तहसीलदार सिंग विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश हा एक महत्त्वाचा खटला आहे. या केसमध्ये कोर्टाने प्रिन्सिपल ऑफ फायनॅलिटीबद्दल सांगितलं. म्हणजे प्रत्येक खटला कधीतरी संपला पाहिजे. जर साक्षीदाराच्या चारित्र्यासारख्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर पुरावे सादर करायला लागलो तर खटला कधीच संपणार नाही. म्हणूनच कायद्याने अशा गौण मुद्द्यांवर बंदी घातली आहे. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तो म्हणजे नवीन कायदा आणि जुना कायदा यांच्यातील फरक. ही स्लाईड परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची आहे. इथे अजिबात चूक करायची नाही. जो जुना इंडियन एव्हिडन्स ॲक्ट होता त्यातलं सेक्शन 151 म्हणजे आताच्या भारतीय साक्ष अधिनियमामधलं सेक्शन 155 आणि जुनं सेक्शन 153 म्हणजे आताचं सेक्शन 156. परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना नवीन कायद्याचे म्हणजे BSCचेच सेक्शन नंबर्स लिहायचे आहेत. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. चला आता आपण जे काही शिकलो त्याची परीक्षेसाठी एक फास्ट रिव्हिजन करूया जेणेकरून सर्व महत्त्वाचे मुद्दे तुमच्या लक्षात राहतील. ज्युडिशियरी आणि APO परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी लक्षात ठेवा, प्रिलिम्समध्ये तुम्हाला डायरेक्ट सेक्शन नंबर विचारला जाऊ शकतो आणि मेन्समध्ये या दोन्ही सेक्शन्सला एकत्र करून एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न येऊ शकतो. त्यासाठी तयार रहा. चला तर मग एक क्विक रिव्हिजन करूया. कलम 155 काय करतं? साक्षीदाराच्या प्रतिष्ठेचं रक्षण. आणि कलम 156 खटला उगाच लांबू नये त्याची कार्यक्षमता वाढवते. म्हणजे एकीकडे डिग्निटी आणि दुसरीकडे एफिशियन्सी या दोन्हींमध्ये बॅलन्स साधण्याचं काम ही कलम करतात. परीक्षेसाठी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. नवीन कलम क्रमांक, त्यामागची मूळ संकल्पना आणि या दोन्हींमधला नेमका फरक काय आहे. ज्युडिशरी, APO आणि इतर कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अशाच विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण एका खूपच महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलणार आहोत जे होस्टाईल विटनेस किंवा पक्षद्रोही साक्षीदार याबद्दल आहे. आणि हो, लक्षात ठेवा हा नवीन कायदा आहे त्यामुळे जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या सेक्शन नंबर्समध्ये अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. तर मग हे कलम 157 नक्की आहे तरी काय आणि आपल्या ज्युडिशियरी किंवा APO परीक्षेसाठी हे इतकं महत्त्वाचं का आहे? विचार करा.
कोर्टात केस चालू आहे आणि ज्या साक्षीदाराला आपण आपल्या बाजूने बोलावतो तोच नेमका आपल्या विरोधात बोलायला लागतो. काय नाट्यमय परिस्थिती असेल, नाही का? बस हे कलम त्याच परिस्थितीबद्दल बोलतं. चला, याला एकदम सोप्या शब्दात समजून घेऊया. समजा आपण आपल्या केससाठी एका साक्षीदाराला बोलावलं, पण कोर्टात आल्यावर तो आपल्याच केसच्या विरोधात साक्ष देतो, म्हणजे तो आपल्या बाजूने बोलत नाही. अशावेळी कायदा आपल्याला एक विशेष अधिकार देतो. न्यायालय आपल्याला आपल्याच साक्षीदाराची उलट तपासणी करण्याची परवानगी देऊ शकतं. आणि हे खूप शक्तिशाली साधन आहे, विशेषतः फौजदारी खटल्यांमध्ये. ठीक आहे, बेसिक कॉन्सेप्ट तर आपल्या लक्षात आला. आता कायद्याच्या भाषेत म्हणजे बेअर ॲक्टमध्ये नक्की काय लिहिलंय ते पाहूया. कलम 157 सबसेक्शन 1 हे कोर्टाला एक स्पेशल पॉवर देतं, ज्याला आपण म्हणतो डिस्क्रेशनरी पॉवर किंवा स्वविवेकाधिकार. याचा अर्थ परिस्थिती बघून कोर्ट निर्णय घेऊ शकतं. आणि मग कोर्ट त्या पार्टीला ज्याने साक्षीदाराला बोलावलंय त्यालाच असे प्रश्न विचारायची परवानगी देतं, जे सहसा फक्त विरोधी पक्ष उलट तपासणीत विचारू शकतो. म्हणजे तुमचाच साक्षीदार, पण आता तो तुमच्यासाठी एक प्रकारे विरोधी साक्षीदार झालाय. पण थांबा, इथे एक ट्विस्ट आहे. तो येतो सबसेक्शन 2 मधून. यात असं म्हटलंय की जरी साक्षीदाराला हॉस्टाईल म्हणजे पक्षद्रोही घोषित केलं तरी असं नाही की त्याची पूर्ण साक्ष वाया गेली. नाही, ज्या पार्टीने त्याला बोलावलंय ती पार्टी त्याच्या साक्षीच्या त्या भागावर अवलंबून राहू शकते जो त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. म्हणजे संपूर्ण साक्ष कचऱ्यात जात नाही. बरं, हे कलम लागू होण्यासाठी काही महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. चला त्या स्टेप बाय स्टेप बघूया. पहिलं, एका पार्टीने साक्षीदाराला बोलावलेलं असावं. दुसरं, तो साक्षीदार पलटी मारतो म्हणजे तो हॉस्टाईल वर्तन दाखवतो. तिसरं, मग कोर्ट परमिशन देतं. चौथं, ज्याने बोलावलंय तोच त्याची उलट तपासणी करतो. आणि पाचवं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, की त्याच्या साक्षीचा जो चांगला भाग आहे, जो आपल्या बाजूचा आहे, तो आपण वापरू शकतो. हे सगळं थिअरीमध्ये ठीक आहे, पण प्रॅक्टिकली कोर्टात हे कसं दिसतं? चला एक उदाहरण घेऊया. समजा सरकारी पक्षानं एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला बोलवलं. त्याने पोलिसांना स्टेटमेंट दिलं होतं की हो, मीच आरोपीला गुन्हा करताना पाहिलंय. पण जेव्हा तो कोर्टात येतो तेव्हा तो सरळ सरळ म्हणतो, नाही, मी काही पाहिलं नाही. आता काय? इथेच सरकारी वकील कोर्टाकडे अर्ज करतो की या साक्षीदाराला हॉस्टाईल घोषित करा आणि मलाच त्याची उलट तपासणी करण्याची परवानगी द्या. आता आपण वळूया एका अशा भागाकडे जो मेन्स परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि तो म्हणजे केस लॉज. सर्वोच्च न्यायालयाने यावर काय म्हटलं आहे ते समजून घेऊया. या टॉपिकमधला एक लँडमार्क जजमेंट आहे सतपॉल वर्सेस दिल्ली ॲडमिनिस्ट्रेशन. यात कोर्टाने खूप महत्त्वाचा नियम सांगितला. तो म्हणजे साक्षीदार हॉस्टाईल झाला याचा अर्थ असा नाही की त्याची सगळी साक्ष फेकून द्यायची. नाही, कोर्ट त्यातून जे खरं आहे, जे विश्वास ठेवण्यासारखं आहे, तो भाग नक्कीच स्वीकारू शकतं. आणि हाच प्रिन्सिपल पुढे कोळी लखमनभाई चनाभाई वर्सेस स्टेट ऑफ गुजरात या केसमध्येही सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा कन्फर्म केला. कोर्टाचं म्हणणं स्पष्ट आहे, साक्षीदाराच्या साक्षीमधल्या विश्वासार्ह भागावर अवलंबून राहता येतं. या संदर्भात एक लॅटिन मॅक्झिम आहे, फॉल्सेस इन उनो, फॉल्सेस इन ऑम्निबस. याचा सरळ अर्थ आहे, जो एका गोष्टीत खोटं बोलतो तो सगळ्याच गोष्टीत खोटं बोलतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतीय न्यायालय हे तत्त्व जसंच्या तसं लागू करत नाहीत. आपल्याकडे कोर्टाचं काम गव्हातून खडे वेगळे काढण्यासारखं आहे, म्हणजे खोट्यातून सत्य शोधून काढणं. ओके, तर मग सर्वात मोठा प्रश्न, या हॉस्टाईल विटनेसच्या साक्षीची एव्हिडेन्शरी व्हॅल्यू म्हणजे काय? त्या साक्षीचं पुढे नेमकं काय होतं? तर बघा, कोर्ट काय करतं. 1. साक्ष पूर्णपणे नाकारली जात नाही. 2. कोर्ट त्या साक्षीची विश्वासार्हता म्हणजे क्रेडिबिलिटी चेक करतं. 3. जो भाग खरा वाटतो तो स्वीकारला जातो. 4. जो भाग खोटा किंवा अविश्वसनीय वाटतो तो नाकारला जातो. आणि 5वं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेतून कोर्टाला सत्य शोधायला मदत होते. बरं, आपण हे तर पाहिलं की कायदा काय म्हणतो, पण थोडा विचार करूया की असं का होतं. साक्षीदार हॉस्टाईल का होतात? कारण ही फक्त एक कायदेशीर समस्या नाही आहे, तर एक मोठी सामाजिक समस्या सुद्धा आहे. तर काय कारणं असू शकतात ह्यामागे? का लोक कोर्टात येऊन आपलं स्टेटमेंट बदलतात? ह्यामागे बरीच कारणं आहेत. कधीकधी आरोपीकडून धमक्या येतात किंवा पैशाचं आमिष दाखवलं जातं.
आपल्याकडे अजूनही एक मजबूत साक्षीदार संरक्षण प्रणाली नाहीये. त्यात कोर्टात केस वर्षानुवर्ष चालते आणि साक्षीदाराला होणारा त्रास वेगळाच. या सगळ्यामुळेच साक्षीदार मागे हटतात. ही समस्या किती गंभीर आहे हे मलिमठ समितीच्या रिपोर्टवरून कळतं. त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की देशाची फौजदारी न्यायव्यवस्था कोलमडण्याच्या स्थितीत आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे साक्षीदारांचं पक्षद्रोही होणं. या एका वाक्यावरून आपल्याला कळतं की यात सुधारणा करणं किती गरजेचं आहे. चला आता पटकन रिव्हिजन करूया. परीक्षेसाठी काय काय लक्षात ठेवायचंय ते बघू. प्रिलिम्ससाठी सेक्शन नंबर आणि त्याचा बेसिक कॉन्सेप्ट विचारला जाऊ शकतो हे लक्षात ठेवा. आणि मेन्ससाठी एव्हिडेन्शियरी व्हॅल्यूवर प्रश्न येऊ शकतो, जिथे आपल्याला सिथ पॉल वर्सेस दिल्ली ॲडमिनिस्ट्रेशन सारखे केस लॉज कोट करावे लागतील. तर क्विक रिव्हिजनसाठी फक्त 3 गोष्टी डोक्यात ठेवा. 1. कलम क्रमांक 157 भारतीय साक्ष अधिनियम 2023. 2. कॉन्सेप्ट काय आहे, आपल्याच साक्षीदाराची उलट तपासणी. आणि 3. महत्त्वाचा नियम काय की साक्ष पूर्णपणे रद्द होत नाही, त्यातील विश्वासार्ह भाग वापरता येतो. बस. अशाच प्रकारे कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्कीच कनेक्टेड रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं एक खूप महत्त्वाचं कलम 158 समजून घेणार आहोत. हे कलम आहे साक्षीदाराच्या विश्वासार्हतेवर आक्षेप घेण्याबद्दल. एक गोष्ट लक्षात ठेवा, न्यायपालिका आणि एपीओ परीक्षांसाठी हे कलम अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण कलम 158ची बेसिक संकल्पना समजून घेऊ. मग विश्वासार्हतेवर आक्षेप घेण्याच्या कायदेशीर पद्धती कोणत्या आहेत ते बघू. त्यानंतर काही महत्त्वाचे न्यायालयीन सिद्धांत, जुन्या आणि नवीन कायद्यातला फरक आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि क्विक रिव्हिजन. चला तर मग सुरुवात करूया. बघा, कलम 15 हे न्यायाच्या प्रक्रियेतील एका अगदी मूलभूत तत्वावर आधारलेलं आहे. ते म्हणजे न्यायालयात फक्त आणि फक्त सत्यच समोर यायला हवं. आणि म्हणूनच कोणताही साक्षीदार जे काही सांगतोय ते खरं आहे की खोटं हे तपासण्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे. तर हे इम्पीचिंग क्रेडिट किंवा विश्वासार्हतेवर आक्षेप घेणं म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेतून हे दाखवून दिलं जातं की समोरचा साक्षीदार जे काही सांगतोय त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येणार नाही. का? कारण त्याची साक्ष कदाचित पक्षपाती किंवा खोटी असू शकते. आता कायद्यात काय लिहिलंय ते बघूया. यात अगदी स्पष्टपणे सांगितलंय की साक्षीदाराच्या विश्वासार्हतेवर विरोधी पक्ष आक्षेप घेऊ शकतो. पण इतकंच नाही, कधीकधी अशी परिस्थिती येते की ज्या पक्षाने साक्षीदाराला बोलावलंय तोच पक्ष न्यायालयाच्या परवानगीने स्वतःच्या साक्षीदाराच्या विश्वासार्हतेवर प्रश्न विचारू शकतो. मग प्रश्न येतो की हा अधिकार नक्की कोणाला आहे? तर पहिला, अर्थातच विरोधी पक्षाला. तो त्यांचा कायदेशीर हक्कच आहे. आणि दुसरा, साक्षीदाराला बोलावणाऱ्या पक्षाला स्वतः. पण इथे एक अट आहे, त्यासाठी न्यायालयाची परवानगी लागते. असं सहसा तेव्हा होतं जेव्हा आपलाच साक्षीदार ऐनवेळी फिरतो आणि समोरच्या पक्षाच्या बाजूने बोलायला लागतो. अशा साक्षीदाराला आपण काय म्हणतो? बरोबर, हॉस्टाईल विटनेस. चला आता या कलमाच्या अगदी गाभ्याकडे वळूया. कायद्याने साक्षीदाराची विश्वासार्हता तपासण्यासाठी किंवा त्याला खोटं ठरवण्यासाठी कोणत्या विशिष्ट पद्धती दिल्या आहेत? तर कलम 158 मध्ये याची 3 प्रमुख कायदेशीर शस्त्र सांगितलेली आहेत. या कलमामध्ये साक्षीदाराची विश्वासार्हता खोडून काढण्यासाठी 3 मुख्य मार्ग दिले आहेत. पहिला म्हणजे इतर लोकांच्या साक्षीने हे सिद्ध करणे की हा साक्षीदार मुळातच विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही. दुसरा मार्ग आहे त्याने साक्ष देण्यासाठी लाच घेतली आहे किंवा त्याला कुणीतरी आमिष दाखवलं आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करणे. आणि तिसरा, जो कोर्टात सर्रास वापरला जातो, तो म्हणजे त्या साक्षीदाराने आधी काहीतरी वेगळा सांगितलं होतं आणि आता कोर्टात काहीतरी वेगळंच सांगतोय, ही विसंगती दाखवून देणे. चला हे शब्द थोडे सोपे करून समजून घेऊया. विश्वासास अपात्र म्हणजे काय? म्हणजे असे लोक जे त्या साक्षीदाराला ओळखतात ते कोर्टात येऊन सांगतात की साहेब, या व्यक्तीची समाजात प्रतिमा चांगली नाही, हा विश्वास ठेवण्यासारखा नाही. दुसरा शब्द आहे लाच, म्हणजे साक्ष विकत घेतल्याचा ठोस पुरावा, जसं की बँक स्टेटमेंट किंवा रेकॉर्डिंग्स सादर करणे. आणि तिसरं, पूर्वीची विसंगत विधाने, म्हणजे त्याने पोलिसांना दिलेला जबाब आणि कोर्टात दिलेली साक्ष यातला फरक स्पष्टपणे दाखवून देणे.
याचं एक अगदी साधं सोपं उदाहरण घेऊया. विचार करा, एका अपघाताच्या साक्षीदाराने पोलिसांकडे जबाब नोंदवताना सांगितलं की आरोपी ज्या गाडीतून पळून गेला तिचा रंग निळा होता. पण काही महिन्यांनी जेव्हा केस कोर्टात उभी राहिली तेव्हा तो साक्ष देताना सांगतो की गाडीचा रंग हिरवा होता. ही झाली विसंगती, आणि याच आधारावर वकील त्याची संपूर्ण साक्ष अविश्वसनीय ठरवण्याचा प्रयत्न करू शकतो. अशीच काही इतर उदाहरणं पण आहेत. जसं की एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणं, जिथे त्याचे शेजारी पाजारी सांगतात की तो नेहमी खोटं बोलतो. किंवा लाचखोरीचं प्रकरण, जिथे साक्षीदाराच्या बँक खात्यात अचानक कुठून तरी पैसे आल्याचा पुरावा मिळतो. आणि जसं आपण आधी बोललो, हॉस्टाईल साक्षीदार, जिथे आपलाच साक्षीदार आपल्या विरोधात जातो. ह्या सगळ्या परिस्थितीत कलम 158 एक महत्त्वाचं साधन ठरतं. आता आपण बघूया की आपल्या न्यायालयांनी म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टांनी वेगवेगळ्या खटल्यांमध्ये या कलमाचा अर्थ कसा लावला आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. या संदर्भात एक खूप प्रसिद्ध लॅटिन कायदेशीर सूत्र आहे, फाल्सस इन उनो फाल्सस इन ऑम्निबस. याचा शब्दशः अर्थ होतो, एका गोष्टीत खोटं तर सगळ्याच गोष्टीत खोटं. म्हणजे साक्षीदाराने एक जरी गोष्ट खोटी सांगितली तरी त्याची पूर्ण साक्षच खोटी मानावी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली भारतीय न्यायालयं हे सूत्र तंतोतंत लागू करत नाहीत. न्यायालय नेहमी साक्षीमधला खरा भाग आणि खोटा भाग वेगळा करायचा प्रयत्न करतं. हे एक वाक्य बघा, या कलमाचं महत्त्व किती छान सांगतं. साक्षीदाराची विश्वासार्हता हा तो पाया आहे ज्यावर न्यायाची इमारत उभी आहे. म्हणूनच हा पाया मजबूत आहे की पोकळ हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. चला, आता 2 खूप महत्त्वाचे खटले बघूया. पहिला, सतपाल विरुद्ध दिल्ली प्रशासन. या केसमध्ये कोर्टाने स्पष्ट केलं की जर साक्षीदाराची साक्ष पूर्णपणेच अविश्वसनीय वाटत असेल तर न्यायालयाला ती पूर्णपणे नाकारण्याचा अधिकार आहे. तर दुसरा खटला, राजस्थान सरकार विरुद्ध भवानी. यात कोर्टाने एक महत्त्वाचा सिद्धांत मांडला की साक्षीच्या काही भागावर जरी संशय असला तरी जो भाग विश्वासार्ह आहे आणि इतर पुराव्यांशी जुळतोय तेवढा भाग न्यायालय नक्कीच स्वीकारू शकतं. आणि आता आपण येतोय या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागावर. ही अशी जागा आहे जिथे अनेक विद्यार्थी हमखास चूक करतात. म्हणून कायद्यातला हा बदल प्रत्येकाने लक्षात ठेवलाच पाहिजे. ही गोष्ट डोक्यात अगदी पक्की करून ठेवा. जुना जो कायदा होता म्हणजेच भारतीय पुरावा कायदा 1872, त्यामध्ये हीच तरतूद कलम 155 मध्ये होती. पण आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये हेच प्रोव्हिजन आलं आहे कलम 158 मध्ये. उत्तर लिहिताना ही चूक अजिबात करायची नाही. नवीन कायदा, नवीन कलम 158 हे लक्षात ठेवा. चला, आता थेट येऊया परीक्षेच्या तयारीवर. न्यायपालिका आणि APO परीक्षांमध्ये या कलमावर नेमके कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आता पाहूया. प्राथमिक परीक्षेत तुम्हाला थेट प्रश्न येऊ शकतो की साक्षीदाराच्या विश्वासार्हतेवर आक्षेप घेण्यासंबंधीचं कलम कोणतं? उत्तर आहे 158. मुख्य परीक्षेत यावर एक छोटी टीप लिहा असा प्रश्न येऊ शकतो. तिथे तुम्हाला त्या 3 पद्धती उदाहरणांसहित स्पष्ट कराव्या लागतील. किंवा मग एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न येऊ शकतो जिथे एक काल्पनिक सिच्युएशन दिली जाईल आणि तुम्हाला तिथे कलम 158 कसं लागू होईल हे सांगावं लागेल. चला, जाता जाता एक सुपरफास्ट रिव्हिजन करूया. फक्त 3-4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. कलम आहे 158, भारतीय साक्षी अधिनियम 2023. 2. याची मूळ संकल्पना आहे साक्षीदाराच्या विश्वासार्हतेला आव्हान देणं. 3. यासाठीचे मुख्य मार्ग आहेत चारित्र्य, लाच आणि विसंगत विधानं. आणि 4. सतपाल केस, ज्यानुसार अविश्वसनीय साक्ष पूर्णपणे नाकारली जाऊ शकते. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, कलम 158 हे फक्त एक कायदेशीर कलम आहे की न्याय प्रक्रियेतलं सत्य शोधण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचं आणि अनिवार्य साधन आहे? यावर नक्की विचार करा. न्यायपालिका, APO आणि इतर कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अशाच प्रकारच्या सखोल विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण एका खूप महत्त्वाच्या कलमावर बोलणार आहोत, ते म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं कलम 159. चला बघूया आज आपण काय काय कव्हर करणार आहोत. सगळ्यात आधी आपण कलम 159 ची मूळ संकल्पना समजून घेऊ. मग कायद्यात नेमकं काय म्हटलंय ते सोपं करून पाहू. त्यानंतर काही महत्त्वाच्या केस लॉज बघू.
या कलमाचं महत्त्व काय आहे आणि जुन्या कायद्याशी याचा काय संबंध आहे ते समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे यावर एक रिव्हिजन करू. तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. कलम 159 ची मूळ संकल्पना. हे कलम खरं तर पूर्णपणे करोबरेशन या एका शब्दाभोवती फिरतं. करोबरेशन म्हणजे काय, तर साक्षीदाराच्या साक्षीला अधिक बळकट करणं, त्याला एक प्रकारची पुष्टी देणं. तर कलम 159चा मुख्य उद्देश आहे तरी काय? तो आहे साक्षीदाराच्या साक्षीची सत्यता अधिक भक्कम करणं. आता प्रश्न येतो की हे कसं केलं जातं? तर जी मुख्य घटना घडली आहे त्या घटनेच्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीबद्दल प्रश्न विचारून. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांसाठी हे कलम खूप खूप महत्त्वाचं आहे. चला आता आपण थेट कायद्याच्या भाषेकडे वळूया. कधीकधी कायद्याची भाषा थोडीशी किचकट वाटू शकते नाही का? पण काळजी करू नका, आपण ते अगदी सोप्या शब्दांमध्ये समजून घेऊ. कायद्यातली मुख्य ओळ काय म्हणते ते पाहूया. जेव्हा एखाद्या साक्षीदाराला दुजोरा देण्याचा हेतू असतो तेव्हा त्याने दिलेल्या संबंधित वस्तुस्थितीच्या पुराव्याबद्दल त्याने त्या संबंधित वस्तुस्थितीच्या वेळी किंवा जागेजवळ पाहिलेल्या इतर कोणत्याही परिस्थितीबद्दल त्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हे ऐकायला जरा जड वाटतंय, पण याचा अर्थ अगदी सोपा आहे. समजा एखादा साक्षीदार एका मुख्य घटनेबद्दल साक्ष देतोय, तर त्याच्या साक्षीला अधिक विश्वासार्ह बनवण्यासाठी त्या घटनेच्या वेळी किंवा त्याच जागेच्या आसपास घडलेल्या इतर लहान सहान गोष्टींबद्दल त्याला प्रश्न विचारता येतात. या कलमाला नीट समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचे 4 महत्त्वाचे घटक पाहावे लागतील. चला एक एक करून बघूया. पहिला घटक, साक्षीदाराने मुख्य वस्तुस्थितीबद्दल साक्षी दिली पाहिजे. दुसरा, जे अतिरिक्त प्रश्न विचारले जात आहेत त्यांचा हेतू फक्त आणि फक्त त्या साक्षीला पुष्टी देणं म्हणजे कोरोबरेट करणं हाच असावा. तिसरा, हे प्रश्न त्या घटनेच्या वेळेच्या किंवा जागेच्या जवळच्या परिस्थितीबद्दलच असायला हवेत. आणि चौथा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, या परिस्थिती संबंधित आहेत की नाहीत हे ठरवण्याचा अंतिम अधिकार न्यायालयाचा असतो. हे जे तत्त्व आहे ना कलम 159चं, ते रेस जेस्टे या कायदेशीर सिद्धांताशी खूप मिळतं जुळतं आहे. रेस जेस्टे म्हणजे काय, तर अशा गोष्टी ज्या जरी मुख्य वादाचा मुद्दा नसल्या तरी त्या मुख्य घटनेशी इतक्या जोडलेल्या असतात की त्या एकाच व्यवहाराचा भाग वाटतात. आणि याच जोडलेल्या गोष्टींमुळे मुख्य साक्षीची विश्वासार्हता वाढायला मदत होते. ठीक आहे, आतापर्यंत आपण थिअरी बघितली, पण हे सगळं प्रत्यक्षात कसं काम करतं? चला आता सिद्धांताकडून प्रत्यक्ष न्यायालयाच्या कामकाजाकडे वळूया आणि बघूया की हा कायदा वास्तविक परिस्थितीत कसा लागू होतो. यासाठी कायद्यातच एक खूप छान उदाहरण दिलंय, ते पाहूया. कल्पना करा, एक साथीदार म्हणजे अकम्प्लिस एका दरोड्याबद्दल सगळं काही सांगतोय. तो फक्त दरोडा कसा पडला हेच नाही, तर तिथे पोचेपर्यंत प्रवासात काय काय लहान सहान गोष्टी घडल्या हे सुद्धा सांगतो. आता जर त्या प्रवासातल्या इतर गोष्टींबद्दल स्वतंत्र पुरावा मिळाला तर दरोड्याबद्दलच्या त्याच्या मुख्य साक्षीला आपोआपच दुजोरा मिळतो. बस हेच तर आहे या कलमाचं सार. चला आणखी एक सोपं वास्तविक जीवनातलं उदाहरण पाहूया. समजा एक साक्षीदार सांगतोय की तो रात्री 10 वाजता गुन्ह्याच्या ठिकाणी हजर होता. आता ह्या गोष्टीला पुष्टी देण्यासाठी तो सांगतो की मी तिथे जायच्या आधी म्हणजे 9:50 जवळच्याच एका दुकानात गेलो होतो. आता बघा, जर त्या दुकानदाराने साक्ष दिली किंवा दुकानातलं सीसीटीव्ही फुटेज मिळालं ज्यात तो साक्षीदार दिसतोय, तर मग त्याच्या मुख्य साक्षीला किती जबरदस्त पुष्टी मिळेल नाही का? या तत्वाला आपल्या न्यायालयांनी वेळोवेळी महत्त्वाच्या निर्णयांमध्ये पुष्टी दिली आहे. रामेश्वर विरुद्ध राजस्थान राज्य या प्रसिद्ध खटल्यात न्यायालयाने हे स्पष्ट केलं की करॉबरेशन म्हणजे पुष्टीकरण हे प्रत्येक वेळी आवश्यक असेलच असं नाही, पण त्यामुळे साक्षीची विश्वासार्हता नक्कीच वाढते. तसंच महाराष्ट्र राज्य विरुद्ध दामू या केसमध्ये सुद्धा खटला मजबूत करण्यासाठी पुष्टीकारक पुराव्याचं महत्त्व किती आहे हे अधोरेखित केलं गेलं होतं. बरं, मग या कोरोबरेशनचं, या पुष्टीकरणाचं पुराव्यामध्ये नेमकं मूल्य काय आहे आणि जुन्या कायद्याच्या तुलनेत नवीन कायद्यात काय बदल आहे? चला ते पाहूया. या पुष्टीकरणाचं पुरावा म्हणून खूप मोठं मूल्य आहे. पहिलं म्हणजे यामुळे साक्षीदाराची विश्वासार्हता वाढते. दुसरं, त्याच्या साक्षीला एक प्रकारची बळकटी येते. तिसरं, न्यायालयाला वेगवेगळ्या वस्तुस्थिती एकमेकांशी तर्कशुद्ध पद्धतीने जोडायला मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिथे एखाद्या साथीदाराच्या म्हणजे अकॉम्प्लिसच्या साक्षीवर केस अवलंबून असते तिथे तर हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आता हा मुद्दा खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवा. ही जी तरतूद आहे ती आधी भारतीय पुरावा कायदा 1872च्या कलम 156 मध्ये होती. पण आता नवीन कायद्याच्या चौकटीत म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये ती कलम 159 मध्ये टाकण्यात आली आहे. परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना ही चूक अजिबात करू नका.
आता तो इंडियन एव्हिडन्स ॲक्ट नाही, तर भारतीय साक्ष अधिनियम 2023 आहे आणि कलम आहे 159. चला आता आपल्या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला नेमकं काय लक्षात ठेवायचंय? परीक्षेसाठी काही खास टिप्स आहेत. प्रिलिम्स परीक्षेमध्ये तुम्हाला थेट कलम क्रमांकावर प्रश्न येऊ शकतो. म्हणजे कोरॉबरेशन ऑफ टेस्टिमनी कोणत्या कलमात आहे, तर उत्तर असेल कलम 159. आणि मेन्स परीक्षेमध्ये तुम्हाला साक्षीदाराच्या विश्वासार्हतेवर आधारित एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी ही संकल्पना कशी वापरायची हे तुम्हाला माहीत असायला हवं. चला एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलम क्रमांक कोणता? कलम 159, भारतीय साक्ष अधिनियम 2023. 2. मूळ संकल्पना काय आहे? साक्षीदाराच्या साक्षीला आजूबाजूच्या तथ्यांनी मजबूत करणे. आणि 3. परीक्षेसाठी महत्त्व. हे कलम प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तर हे होतं कलम 159चं सविस्तर विश्लेषण. ज्युडिशियरी, APO आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या तयारीसाठी गंगा एज्युकेशन सोबत नक्कीच जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं एक खूप महत्वाचं कलम 160 अभ्यासणार आहोत. हे कलम आहे साक्षीदाराच्या साक्षीला पुष्टी देण्याबद्दल, म्हणजे कोरॉबरेशनबद्दल. ज्युडिशरी आणि APO परीक्षांसाठी हे कलम खूप महत्वाचं आहे. त्यामुळे चला याला सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कलम 160 हे सांगतं की जेव्हा एखादा साक्षीदार कोर्टात साक्ष देतो तेव्हा त्याची साक्ष किती खरी आहे हे तपासण्यासाठी त्याने पूर्वी त्याच घटनेबद्दल काय विधान केलं होतं याचा आधार घेता येतो. याने काय होतं तर त्याच्या साक्षीला एक प्रकारची बळकटी येते आणि त्याची विश्वासार्हता वाढते. तर हे संपुष्टीकरण म्हणजे नेमकं काय? याचा सरळ अर्थ आहे समर्थन देणे. म्हणजे बघा, जेव्हा एखादा साक्षीदार आज न्यायालयात काही सांगतोय आणि त्याने पूर्वी केलेल्या विधानाशी ते जुळत असेल तर साहजिकच त्याच्या साक्षीला जास्त वजन मिळतं. याच प्रक्रियेला आपण कोरॉबोरेशन म्हणतो. चला आता आपण थेट कायद्याच्या मूळ मजकुराकडे म्हणजे बेअर ॲक्ट प्रोव्हिजनकडे जाऊया. कायद्यातला प्रत्येक शब्द समजून घेणं हे परीक्षेच्या दृष्टीने खूप आवश्यक असतं, नाही का? हा आहे कलम 160चा मूळ मजकूर. आता यातले जे महत्त्वाचे घटक आहेत ते आपण एक एक करून सोप्या पद्धतीने समजून घेऊया, म्हणजे याचा अर्थ अगदी स्पष्ट होईल. बघा, हे कलम लागू होण्यासाठी 5 गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे साक्षीदाराने न्यायालयात साक्ष द्यायला हवी. दुसरं, त्याचं पूर्वी केलेलं एखादं विधान असायला हवं. तिसरं, त्याची आजची साक्ष आणि पूर्वीचं विधान दोन्ही एकाच घटनेबद्दल असायला पाहिजेत. चौथं, ते पूर्वीचं विधान एकतर घटना घडताना किंवा लगेचच केलेलं असावं किंवा तपास करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यासमोर केलेलं असावं. आणि 5वं, सगळ्यात महत्त्वाचं, की त्यापूर्वीच्या विधानाचा वापर फक्त आणि फक्त साक्षीला पुष्टी देण्यासाठीच केला पाहिजे. ठीक आहे, थिअरी तर आता आपल्याला समजली, पण कोर्टात हे प्रत्यक्षात कसं वापरलं जातं? चला काही व्यावहारिक उदाहरणांमधून हे समजून घेऊया. कल्पना करा की एका अपघाताचा साक्षीदार आहे. त्याने घटना घडल्यानंतर लगेचच पोलिसांना जबाब दिला. काही महिन्यांनी कोर्टातही त्याने तेच सांगितलं. तर अशावेळी पोलिसांना दिलेला त्याचा तो पूर्वीचा जबाब कोर्टातल्या साक्षीला दुजोरा देण्यासाठी वापरला जाऊ शकतो. याचप्रमाणे दंडाधिकाऱ्यासमोर नोंदवलेले निवेदन असेल किंवा घटनेनंतर त्याने लगेच कुणाला तरी फोन करून दिलेली माहिती असेल, या सगळ्यांचा उपयोग साक्षीदाराची विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी केला जातो. आता या कलमाचा अर्थ अधिक स्पष्ट करणारा एक खूप महत्त्वाचा खटला आहे, तो म्हणजे तहसीलदार सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार. ह्या खटल्याने या कलमाच्या वापराची दिशाच स्पष्ट केली आहे. या केसमध्ये कोर्टाने एक खूप महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली, ती म्हणजे साक्षीदाराला खोटं ठरवण्यासाठी त्याच्या पूर्वीच्या विधानाचा वापर करणं, ज्याला आपण कॉन्ट्रडिक्शन म्हणतो, आणि साक्षीदाराच्या साक्षीला पुष्टी देण्यासाठी त्याचा वापर करणं म्हणजे करॉबरेशन. या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. कलम 160चा वापर फक्त आणि फक्त साक्षीला पुष्टी देण्यासाठीच होऊ शकतो, विरोधाभास दाखवण्यासाठी नाही. बरं, तर मग या संपुष्टीकरणात्मक पुराव्याचं कायदेशीर वजन किती असतं आणि यामागे कोणती कायदेशीर तत्त्व काम करतात? चला हे समजून घेऊ. कलम 160मध्ये जो घटनेच्या वेळी किंवा सुमारास हा शब्दप्रयोग आहे ना, तो रेस गेस्टे या कायदेशीर तत्वावर आधारित आहे. रेस गेस्टे म्हणजे काय? तर घटनेचा भाग असलेली उत्स्फूर्त विधाने. अशी विधाने जास्त विश्वसनीय मानली जातात, कारण ती विचार करून बनवून सांगितलेली नसतात. आता ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती कायम लक्षात ठेवा.
कलम 60 अंतर्गत सादर केलेला पुरावा हा मौलिक म्हणजेच सबस्टँटिव्ह एव्हिडन्स नसतो. याचा अर्थ असा की केवळ या पुराव्याच्या आधारावर कोणालाही शिक्षा होऊ शकत नाही. हे फक्त मुख्य साक्षीला किंवा पुराव्याला आधार देण्याचं म्हणजेच कोरॉबरेट करण्याचं काम करतं. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, परीक्षेमध्ये इथेच चूक होण्याची शक्यता असते. ही जी तरतूद आहे ती जुन्या भारतीय पुरावा कायदा 1872 मध्ये कलम 157 मध्ये होती. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये तेच कलम झालं आहे कलम 160. त्यामुळे उत्तर लिहिताना ही चूक अजिबात करायची नाही. आता आपल्याला कलम 160 भारतीय साक्ष अधिनियम 2023 असंच लिहावं लागेल. चला तर मग या संपूर्ण विश्लेषणाची परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक जलद उजळणी करूया, म्हणजे सगळे मुद्दे पक्के लक्षात राहतील. बघा, प्रिलिम्स परीक्षेत तुम्हाला थेट प्रश्न येऊ शकतो की कलम 160 कशाशी संबंधित आहे, तर उत्तर आहे कोरॉबरेशन किंवा संपुष्टीकरण. आणि मेन्स परीक्षेत एखादी केस दिली जाईल आणि विचारलं जाईल की साक्षीदाराच्या पूर्वीच्या विधानांच्या आधारे त्याच्या साक्षीचं मूल्यमापन करा. क्विक रिव्हिजनसाठी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. नवीन कायद्यानुसार कलम क्रमांक आहे 160. 2. याची मूळ संकल्पना आहे साक्षीला पुष्टी देणे म्हणजेच कोरोबरेशन. आणि 3. याचं पुरावा मूल्य मौलिक नाही, ते फक्त सहाय्यक आहे. बस. न्यायपालिका, एपीओ आणि कायद्याच्या इतर परीक्षांसाठी अशा सोप्या आणि माहितीपूर्ण विश्लेषणांसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या एका खूप महत्त्वाच्या कलमाबद्दल बोलणार आहोत आणि ते कलम आहे कलम 161. तर आजच्या या चर्चेमध्ये आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण कलम 161 ची ओळख करून घेऊ. मग त्याचे जे मुख्य घटक आहेत ते सोप्या भाषेत समजून घेऊ. त्यानंतर कोर्टात याचा वापर कसा होतो म्हणजे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन काय आहे ते पाहू. या कलमाचं पुराव्यामध्ये काय महत्त्व आहे हेही जाणून घेऊ. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेच्या दृष्टीनं काय लक्षात ठेवायचं यावरही आपण बोलणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया आणि समजून घेऊया की हे कलम 161 नेमकं आहे तरी काय. तर आपण बोलतोय भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 161 बद्दल. इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या, हा नवीन कायदा आहे, भारतीय साक्ष अधिनियम 2023. त्यामुळे जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टसोबत याच्या कलम क्रमांकामध्ये कोणताही गोंधळ करायचा नाही. ठीक आहे? बरं, तर हे कलम कशाबद्दल आहे? हे कलम आहे कलम 26 आणि 27 अंतर्गत जे जबाब कोर्टात आधीच स्वीकारले गेले आहेत त्यांच्या पुराव्याची व्याप्ती काय असेल याच्याशी संबंधित. ओके, तर आता आपण ह्या कलमाच्या जरा खोलात जाऊया. याची जी कायदेशीर भाषा आहे ना, तिला एकदम सोप्या शब्दात फोडून पाहूया. कायदा काय म्हणतो बघा. जेव्हा कलम 26 किंवा 27 अन्वये संबंधित असलेले कोणतेही निवेदन सिद्ध होते तेव्हा त्या निवेदनाच्या विरुद्ध पुरावा देण्यासाठी किंवा त्याला दुजोरा देण्यासाठी सर्व बाबी सिद्ध केल्या जाऊ शकतात. आता याचा सोप्या भाषेत अर्थ काय? तर समजा कलम 26 किंवा 27 अंतर्गत एखादा जबाब कोर्टात सिद्ध झाला तर मग त्या जबाबाच्या विरोधात किंवा त्याच्या समर्थनार्थ म्हणजे त्याला दुजोरा देण्यासाठी इतर पुरावे सादर करायला पूर्ण परवानगी असते. आता या कलमातले काही महत्त्वाचे शब्द समजून घेऊया म्हणजे सगळा अर्थ स्पष्ट होईल. पहिला शब्द आहे कलम 26-27 अंतर्गत जबाब. याचा सरळ अर्थ आहे पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाब किंवा पंचनाम्यावेळी दिलेला जबाब. दुसरा महत्त्वाचा भाग आहे जबाब सिद्ध झाला आहे. म्हणजे काय? तर तो जबाब आता कायदेशीररित्या पुरावा म्हणून कोर्टाने स्वीकारला आहे. तिसरं दुजोरा देणे किंवा प्रतिवाद करणे. याचा अर्थ जे काही नवीन पुरावे येतील ते त्या मूळ जबाबाचं समर्थन करणारे असू शकतात किंवा त्याला चॅलेंज करणारे असू शकतात. आणि चौथा पतक्षीण करणे किंवा पुष्टी करणे. म्हणजे ज्या व्यक्तीने तो जबाब दिलाय त्या व्यक्तीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं करण्यासाठी किंवा ती व्यक्ती खरी बोलत आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावा वापरता येतो. बरं, मग कोर्टात हे कलम 161 काम कसं करतं? याची एक सोपी प्रक्रिया आहे. आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. स्टेप 1. कलम 26 किंवा 27 अंतर्गत दिलेला जबाब कोर्ट स्वीकारतं. स्टेप 2. मग नवीन तथ्य किंवा पुरावे सादर केले जातात. स्टेप 3. या नवीन पुराव्यांचा उद्देश काय असतो? तर मूळ जबाबाचा प्रतिवाद करणे, त्याला दुजोरा देणे किंवा जबाब देणाऱ्या व्यक्तीची पत तपासणे. आणि स्टेप 4 म्हणजेच याचा परिणाम काय होतो? तर त्या जबाबाची एकदम सखोल न्यायालयीन छाननी होते.
चला, आतापर्यंत आपण थिअरी पाहिली. आता वळूया प्रॅक्टिकल गोष्टींकडे, म्हणजे प्रत्यक्ष कोर्टरूममध्ये हे कलम कसं लागू होतं. एकदम सोपं व्यावहारिक उदाहरण घेऊया, म्हणजे लगेच लक्षात येईल. समजा एका आरोपीने पोलिसांना कलम 27 खाली जबाब दिला की मी गुन्ह्यात वापरलेलं शस्त्र अमुक अमुक ठिकाणी लपवून ठेवलं आहे, आणि पोलीस तिथे जाऊन ते शस्त्र जप्त करतात. आता इथे कलम 161 कसं लागू होतं? तर या कलमानुसार फिर्यादी पक्ष आणि बचाव पक्ष दोन्ही बाजूंना त्या आरोपीच्या जबाबाची सत्यता पडताळण्यासाठी इतर पुरावे सादर करण्याची संधी मिळते. म्हणजे तो खरंच बोलतोय की खोटं हे तपासलं जातं. आता या विषयावरचा एक खूप महत्त्वाचा लँडमार्क खटला आहे, जो आपल्याला माहिती असायलाच हवा. तो म्हणजे पुलुकुरी कोट्टय्या विरुद्ध एम्परर. या केसमध्ये कोर्टाने खूप महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा स्पष्ट केला. तो म्हणजे पंचनाम्याकडे नेणाऱ्या जबाबाचा नेमका कोणता आणि किती भाग पुरावा म्हणून ग्राह्य धरायचा. या निर्णयामुळे अशा जबाबांच्या स्वीकारार्हतेची व्याप्ती काय असावी हे स्पष्ट झालं. कायद्याचा अर्थ लावण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. कलम 161च्या मागे एक महत्त्वाचं कायदेशीर सूत्र काम करतं, ते म्हणजे ऑडी अल्टेरम पाटेम. याचा सरळ अर्थ आहे दुसऱ्या पक्षाचंही ऐकून घ्या. आणि हेच तर कलम 161 करतं. हे तत्त्व सुनिश्चित करतं की दोन्ही पक्षांना, म्हणजे फिर्यादी आणि बचाव पक्षाला, सादर झालेल्या पुराव्याला आव्हान द्यायची आणि आपली बाजू मांडायची एक समान योग्य संधी मिळावी. हाच तर न्यायाचा पाया आहे. पण मग प्रश्न येतो की हे कलम इतका महत्त्वाचं का आहे? आपल्या कायदेशीर प्रणालीत याचं नेमकं मूल्य काय? हे कलम खूप महत्त्वाचं आहे, कारण यामुळे कोर्टात सादर होणाऱ्या जबाबांचं निष्पक्ष मूल्यांकन होतं. कबुली जबाब किंवा इतर कोणत्याही जबाबाची सखोल छाननी करण्याची संधी मिळते. यामुळे काय होतं तर पुराव्याची एकूण विश्वासार्हता वाढते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यायालय केवळ एकाच बाजूवर किंवा एकाच जबाबावर अंधपणे विसंबून राहत नाही, ज्यामुळे सत्य शोधण्याच्या प्रक्रियेला मोठी मदत होते. आणि आता आपण आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, विशेषतः जे न्यायपालिका आणि APO परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक टीप लक्षात ठेवा. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट या कलमावर आधारित प्रश्न येऊ शकतो, आणि मेन्समध्ये यावर आधारित एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न किंवा शॉर्टनोट लिहिण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे तयारी तशीच ठेवा. चला, आता एक क्विक रिव्हिजन करूया. परीक्षेसाठी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, कलम क्रमांक कोणता? कलम 661 भारतीय साक्ष अधिनियम 2023. दुसरी, याची मूळ संकल्पना, ती म्हणजे सिद्ध झालेल्या जबाबाची कलम 26-27 अंतर्गत पडताळणी करणं. आणि तिसरी गोष्ट, परीक्षेच्या दृष्टीने याचं महत्त्व. हे कलम प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, हे विसरू नका. न्यायपालिका, APO आणि इतर कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अशाच अधिक सखोल विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत नक्की जोडलेले रहा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.